गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे स्टेप्स अनलॉक द पॉवर ऑफ लो कार्ब लिव्हिंग आणि सिम्पल स्टेप्स टू सक्सेस. ओके, सो आपण चालू करूया. पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे 3 मॅक्रो न्यूट्रिएंट्स बद्दल थोडंसं बोलायचंय. सो जे 3 न्यूट्रिएंट्स आहेत ते आहेत प्रोटीन्स, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स. ओके, सो ह्या 3 मॅक्रो न्यूट्रिएंट्सने आपला सगळा जो आहार आहे तो बनलाय. राईट. आता मॅक्रो न्यूट्रिएंट्स पहिलं जे आहे आपण जी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे त्याच्यात थोडंसं उलट जाऊया. तर पहिल्यांदा आपण बोलूया प्रोटीन्स बद्दल. ओके, तर प्रोटीन्स, त्याच्यानंतर फॅट्स बोलणार आहोत आणि त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स. ओके, सो पहिल्यांदा आहे ते प्रोटीन्स. आता प्रोटीनचा अर्थ काय? तर प्रोटीन म्हणजेच ऑफ प्राईम इम्पॉर्टन्स, म्हणजेच त्याचं फर्स्ट इम्पॉर्टंट, त्याला इम्पॉर्टन्स आहे, ग्रीक वर्ड आहे तो. ओके, सो आता प्रोटीन कसं बनलंय? तर प्रोटीन जे आहे ते बनलंय बाय चेन ऑफ अमायनो ऍसिड्स. असे बरेच अमायनो ऍसिड्स असतात आणि त्याची चेन बनलेली असते. त्या चेनला, प्रत्येक चेनला 1, 2, 3 असं नेमिंग असतं आणि ती चेन बनलेली असते. ओके, प्रोटीनचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर ते 3D स्ट्रक्चर असतं, 3 डायमेन्शनल, आणि त्या चेनवरती नेमिंग असतात. तर ह्याच्यामध्ये इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल असे 2 अमायनो ऍसिड्स असतात, म्हणजे ग्रुप ऑफ अमायनो ऍसिड्स. अमायनो ऍसिड्स काय आहेत? तर अमायनो ऍसिड हे जे मी म्हटलं A2, A3 असे जे चेन्स आहेत त्यांना अमायनो ऍसिड्स म्हणतात. आणि अमायनो ऍसिडची चेन जेव्हा बनते पूर्ण, तर त्याला म्हणतात पेप्टाइड चेन. ओके, तर ती जी चेन बनते त्याला अमायनो ऍसिडची चेन, आणि हे जे अमायनो ऍसिड्स असतात ते इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल अशा दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये ते बनलेले असतात. असं प्रोटीनचं स्ट्रक्चर बनतं. ओके, आता प्रोटीनचं जे स्ट्रक्चर आहे किंवा जे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स म्हटलं, त्याच्यामध्ये इसेन्शियलचा अर्थ असा आहे की हे तुम्हाला फूड मधनं, अन्नातनं घ्यावेच लागणार आहेत, म्हणून ते इसेन्शियल. आणि नॉन इसेन्शियल ह्याचा अर्थ आपलं शरीर ते बनवतंय, तुम्ही घेतलं नाही तरी चालेल. ओके, तर हे इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियलचा फरक आहे, आणि या दोन्ही मिळून ती प्रोटीनची चेन बनते. त्यामुळे आता प्रोटीनचं हे चेन किंवा हे केमिकल स्ट्रक्चर कळलं. आता प्रोटीनचे फंक्शन्स काय आहेत? तर पहिलं प्रोटीनचं फंक्शन आहे की, माहिती असेल तुम्हाला, प्रोटीन्स आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ बॉडी. ओके, सो बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ बॉडी प्रोटीन्स आहेत. बिल्डिंग ब्लॉकचा अर्थ काय? तर आपले मसल सेल्स, त्यानंतर आपलं हेअर सेल्स असतील, बोन्स असतील, म्हणजे जे काही सेल्स आहेत, ज्या पेशी आहेत शरीराच्या, त्या सगळ्या बनल्या, त्याचं स्ट्रक्चर जे केलंय ते प्रोटीन्सने केलेलं आहे. सो प्रोटीन स्ट्रक्चर, ज्या कंपोनेंटचं बनलंय ते स्ट्रक्चर हे प्रोटीनने बनलंय. सो दॅट इज द फर्स्ट फंक्शन ऑफ प्रोटीन, की स्ट्रक्चर साठी मदत करतं. ओके, दुसरं आहे ते म्हणजेच आहे की आपल्या सगळे जे काही आपले बॉडी फंक्शन्स आहेत ते कंट्रोल करतं. ओके, कुठल्याही बॉडी फंक्शन्स, आपलं हॉर्मोनल फंक्शन्स असतील ते असतील, त्याच्यानंतर हॉर्मोन प्रोडक्शन असेल, अपार्ट फ्रॉम सेक्स हॉर्मोन आणि स्ट्रेस हॉर्मोन, दुसरे जे हॉर्मोन प्रोडक्शन आहे ते सगळं प्रोटीन करतं. ओके, त्याच्यानंतर ग्रोथ आणि रिपेअर, ग्रोथ होण्यासाठी, ओके, कुठलीही, म्हणजे हेअर ग्रोथ असेल, जे काही, तर त्याच्यासाठी प्रोटीन लागतं. रिपेअर, आपण कुठेतरी जेव्हा पडतो तेव्हा आपल्याला आपला टिश्यू किंवा आपलं जे काही स्किन इंजर्ड होते, तर ते परत जे हिलिंग होतं ते त्या प्रोटीननी होतं. त्यामुळे रिपेअरिंग साठी मदत करतं प्रोटीन. आणि इम्युनिटी बिल्डअप साठी प्रोटीन करतं. ओके, हॉर्मोन प्रोडक्शन मी म्हटलं तसं त्यासाठी प्रोटीन लागतं. राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत शरीरातल्या बॉडी फंक्शनसाठी, आणि याला लागणारं मेन कॉम्पोनंट हे प्रोटीन. ओके, तर हे झालं प्रोटीन. आता प्रोटीन बद्दल आपण बघूयात, ते म्हणजे सोर्सेस ऑफ प्रोटीन. राईट. सोर्सेस ऑफ प्रोटीन कुठले आहेत? तर पहिल्यांदा तर डिवाइड करूयात व्हेजिटेरियन प्रोटीन आणि नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन. ओके, नाव
कमिंग टू द क्लास ऑफ प्रोटीन. ओके, क्लास 1, ओके, फर्स्ट क्लास म्हणतात त्याला, त्यानंतर सेकंड क्लास, क्लास 2. ओके, आता क्लास 1 जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ ऑल नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन सोर्स, हा सगळा येतो क्लास 1 मध्ये. ओके, आणि क्लास 2 जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये येतो एव्हरी ऑल व्हेजिटेरियन सोर्स. ओके, आता तसं का म्हटलंय मग, क्लास 1 ला नॉनव्हेज का आणि क्लास 2 ला का व्हेज? तर व्हाय, बिकॉज जेव्हा आपण नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन सोर्स बघतो त्या सगळ्यामध्ये मी जे म्हटलं अमायनो ऍसिडची चेन ही पूर्ण आहे तशी असते. ओके, तिचा अमाऊंट पण तेवढा, त्याची जी काही जे स्ट्रक्चर म्हटलं, लेंथ म्हटलं, ते सगळं बरोबर. आणि 20च्या 20 म्हणजे 20 अमायनो ऍसिड इसेन्शियल असतील तर त्यातले सगळे ते काय असतात तर त्या नॉनव्हेज प्रोटीन सोर्स मध्ये असतात, म्हणून ते फर्स्ट क्लास. सेकंड क्लास मध्ये प्रॉब्लेम होतो की तिकडे हे जे सगळे आपले हे आहेत, मी म्हटलं तसं चेन आहे, ती इनकम्प्लीट असते. म्हणजे हे 20 अमायनो ऍसिड्स हे पूर्णतः नसतात इन टू व्हेज प्रोटीन सोर्स, आणि म्हणून ते इनकम्प्लीट म्हणतो आपण. सो द फर्स्ट क्लास सोर्स इज नॉन व्हेजिटेरियन सोर्स. व्हाय? बिकॉज त्याच्यामध्ये पूर्ण 20 अमायनो ऍसिड्स आहेत. ओके, इन टू ऑल देअर प्रपोर्शन्स. आणि व्हेज मध्ये इट्स सेकंड क्लास प्रोटीन सोर्स, कारण त्याच्यामध्ये हे इनकम्प्लीट आहे, ते पूर्ण 20 नाही आहेत. ओके, आणि जरी असले तरी त्याची क्वालिटी जी आहे ती चांगली नाहीये. सो इथे क्वालिटी पण मिळते, इथे क्वांटिटी पण मिळते इन टू नॉन व्हेजिटेरियन सोर्स. ओके, आणि व्हेजिटेरियन मध्ये तसं नाहीये, इट इज एव्हरीथिंग इज इनकम्प्लीट. म्हणून आपण कॉम्बिनेशन करतो. फॉर एक्झाम्पल, भात असेल, त्याच्यात एक अमायनो ऍसिड कमी असेल, तर आपण ते कंबाईन करतो विथ आपलं वरण किंवा डाळ, आणि त्यामुळे तो जो पदार्थ आहे वरण भात तो कम्प्लीट झाला, आणि त्याच्यातनं जे काय ते इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल प्रोटीन्स आपल्याला मिळाले. सो आपणही करतो, पण ते पुढे बघूया आपण की व्हाय ते कम्प्लीट पण तरी का नाहीये. ओके, हे नेक्स्ट आपण बघूया. सो कमिंग टू द सोर्सेस, आता व्हेज आणि नॉन व्हेज आणि व्हेज आपण बघितलं, तर नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन सोर्स विच इज फर्स्ट क्लास प्रोटीन सोर्स, तर कुठले आहेत? स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट, डेअरी सोर्स. ओके, नाही, आपण नॉनव्हेज बघूया. तर फर्स्ट इज एग, राईट? सो फर्स्ट एग, होल, म्हणजे रेफरन्स प्रोटीन म्हणून म्हटलं जातं एगला, कारण त्याच्यामध्ये 6.5 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन आहे, जे 3 ग्रॅम्स हे योकमध्ये असतं आणि उरलेलं आहे ते व्हाईटमध्ये. ओके, सो जो आपला एग आहे, अख्खं एग, होल एग इज द बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन, फर्स्ट क्लास प्रोटीन, कारण याच्यामध्ये सगळं आहे, इन्क्लुडिंग ऑल मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा. हा पहिला सोर्स. दुसरा त्याच्यानंतर येतो तो म्हणजे चिकन, लीन मीट किंवा व्हाईट मीट म्हणतो आपण. ओके, सो व्हाईट मीट, परत त्याच्यामध्ये छान सगळे कोलेस्ट्रॉल अमाउंट म्हणा किंवा एव्हरीथिंग इज देअर, एव्हरी फॅट सोर्स आहे किंवा प्रोटीन स्ट्रक्चर आहे, म्हणून तो परत सेकंड सोर्स झाला. थर्ड मटण येतं, रेड मीट, त्याच्यानंतर फिश, आणि येस, अजून एवढे जे काही अॅनिमल सोर्स आहेत दॅट कम्स इन टू द नॉनव्हेज कॅटेगरी. व्हेज मध्ये जो सोर्स आहे दॅट इज डेअरी, फर्स्ट सोर्स ऑफ फर्स्ट क्लास प्रोटीन. आता हे डेअरी मी म्हटलं, इट इज ऑल्सो अॅनिमल सोर्स, पण व्हेज अॅनिमल सोर्स आहे, त्याच्यामुळे तो आहे व्हेजिटेरियन फर्स्ट क्लास सोर्स ऑफ म्हणजे पनीर. तर पनीर हे फर्स्ट झालं. आता त्याच्यानंतर आपण बघूया की सेकंड क्लासमध्ये सगळ्या येतात त्या व्हेजीज येतात. ओके, व्हेजीज नाही, आपलं लेग्युम्स आणि पल्सेस, म्हणजे आपल्या उसळी असतील, आपल्या डाळी असतील, हे सेकंड क्लास. आता ह्याला सेकंड क्लास का म्हटलंय? कारण जी आपली उसळ असते, आपण फॉर एक्झाम्पल मूग पकडूया, मटकी किंवा काही असं, तर त्याचं जेव्हा आपण ते घेतो त्याच्यामध्ये जर 100 ग्रॅम घेतली, त्याच्यामध्ये जर 20 ग्रॅम हे प्रोटीन्स असतील, तर उरलेले जे आहेत ते सगळे कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे तो फर्स्ट क्लास प्रोटीन सोर्स होऊ शकत नाही, कारण आपल्याला फर्स्ट क्लास जेव्हा म्हणतोय तेव्हा पूर्ण सगळे प्रोटीन्सच पाहिजे त्याच्यात. ओके, सो उसळ असेल, डाळी असतील, हे जे सगळं आहे दॅट कम्स इन टू सेकंड क्लास, राईट? आता तसंच आपल्या डाळी पण त्याच आल्या, दे कम विथ प्रोटीन्स प्लस कार्बोहायड्रेट्स. ओके, त्यामुळे तो फर्स्ट क्लास सोर्स होत नाही.
राईट. सो हे सोर्सेस झाले. नॉन व्हेजिटेरियन स्टार्टिंग फ्रॉम एग टू एनी अॅनिमल सोर्स, त्याच्यापासून चालू. आणि व्हेज मध्ये फक्त पनीर हे फर्स्ट क्लास मध्ये येतं, आणि त्याच्यानंतर सेकंड क्लास मध्ये सगळे लेग्युम्स आणि पल्सेस येतात. तर हा आपला झाला सोर्स. ओके. त्यामुळे आपण जेव्हा आपल्या ताटात आपला जो काही आहार आहे डेलीचा, त्याच्यामध्ये आपला ह्या दोन्हीही गोष्टी म्हणजे फर्स्ट क्लास प्रोटीन्स विथ सेकंड क्लास प्रोटीन्स, आणि मग काय असतील ते आपले कार्बोहायड्रेट, असं आपला आहार पाहिजे. ओके. ते आपण बघूया की कसं असणार आहे नेक्स्ट ह्याच्यामध्ये. राईट. तर हे झाले प्रोटीन्स. नाव कमिंग टू फॅट. ओके. आता फॅट्सची भीती एक जनरली आपल्या सगळ्यांनाच आहे. फॅट्स म्हटलं की भीती वाटते. पण हे आपण थोडंसं क्लिअर करूया सायंटिफिकली. सो फॅट्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते हेल्दी फॅट्स असतात, जे फॅट्स आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहेत. ओके. कशासाठी? तर आपलं रक्तभिसरण म्हणजे सर्क्युलेशन स्मूथ होण्यासाठी. ओके. बाकीचे हॉर्मोन प्रोडक्शनसाठी. आता कुठले हॉर्मोन्स? तर ह्याच्यामध्ये जे काही सेक्स हॉर्मोन्स आहेत, स्ट्रेस हॉर्मोन, कॉर्टिसॉल वगैरे, ते सगळे फॅट म्हणजे कोलेस्ट्रॉल लागतं त्याला. तर ह्या गोष्टीसाठी फॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट. त्याला उगाच जी भीती आहे ती भीती आपण काढून टाकायची. ब्रेन, आता जर हा ऑर्गन बघितला तर त्याच्यामध्ये 30 ते 35 35% ऑलमोस्ट तो ब्रेन आपला कोलेस्ट्रॉलने बनलाय. त्यामुळे इतकं महत्वाचं कोलेस्ट्रॉल आहे. राईट. आता फॅट्स काय आहे? तर फॅट्स मध्ये 1 ग्रॅम आपण जेव्हा फॅट घेतो तेव्हा त्याच्यातनं आपल्याला 9 कॅलरीज मिळतात. ओके. प्रोटीन्स मध्ये 4 मिळतात. तर हे इतकं डेन्स काय म्हणतात हा सोर्स आहे. ओके. एनर्जी सोर्स म्हणजे 1 ग्रॅम मध्ये 9 किलो कॅलरीज मिळतात तुम्हाला. ओके. तर आता हे जे फॅट्स आहेत, जेव्हा आपण हेल्दी फॅट्स म्हणतो किंवा आपण जेव्हा फॅट्स म्हणतो तेव्हा लगेच लोकांना मग डोक्यात म्हणजे डोळ्यासमोर येतं ते म्हणजे मग तेल खायचं का, तेल प्यायचं का, असं काहीतरी. तर तसं नाही. फॅट्स जेव्हा आहेत तर इट इज हेल्दी फॅट्स. तर कोणते? तर स्टार्टिंग फ्रॉम घी म्हणजे तूप. सो तूप हे फर्स्ट प्रायोरिटी वाईज राहतं. त्याच्यानंतर आहे ते हे बटर आहे. त्यानंतर कोकोनट ऑइल, खोबरेल तेल खायचं एडिबल. त्याच्यानंतर आहे आपलं कोल्ड प्रेस ऑइल्स. ओके. मग ऑलिव्ह ऑइल, ॲव्होकॅडो ऑइल. आता हे जे 2 ऑइल्स आहेत हे आपल्याकडे जे ऑलिव्ह भारतात काही पिकवले जात नाहीत, उगवत नाहीत. सो आपण ह्याचं कन्झम्पशन कमी करूया त्यातल्या त्यात. कारण जे आपल्याकडे लोकली कल्टिवेशन ज्याचं होत आहे तेच पदार्थ आपल्याला वापरायला हवेत. बट स्टील सम तुमचं काही हे असेल सॅलड ड्रेसिंग वगैरे, तर त्याच्यात तुम्ही ऑलिव्ह ऑइल किंवा ॲव्होकॅडो ऑइल घालू शकता. पण आहेत हे ऑइल्स. त्यानंतर ॲव्होकॅडोज हे पण मिळतात, ते पण तुम्ही यूज करू शकता ऍज अ फॅट सोर्स. राईट. तर हे सगळे झाले. आणि सीड्स, नट्स आणि सीड्स म्हणजे आपलं जवस असेल. राईट. त्याच्यानंतर म्हणजे फ्लॅक सीड्स, त्यानंतर पंपकिन सीड्स, हे सगळे जे सीड्स मिळतात ते सुद्धा फॅट सोर्स. आणि नंतर आहे ते म्हणजे आपलं नट्स. ओके. नट्स मध्ये आल्मंड इज फर्स्ट चॉईस, मग वॉलनट्स आहेत, अक्रोड आहेत. ओके. हे सगळे नट्स, काजू पण आहेत थोड्या प्रमाणात. तर हे सगळे नट्स कम्स इन टू फॅट सोर्स. शेंगदाणे सगळ्यात बेस्ट आणि मोस्ट कॉमनली युज्ड नट फॅट सोर्स. तर हा आता हे जे मी काय एनलिस्ट केले ते असतात फॅट, आणि ते आपल्याला खायचंय. आपण आपलं जे काही मिसकन्सेप्शन झालंय की मग तेलकट खायचं का किंवा हे फॅट कसं खाता येईल, तर तसं नाही. ते फॅट वेगळं आणि हे वेगळं. तर ते कुठलं आहे फॅट? तर दॅट इज ट्रान्स फॅट, जे खराबच आहे. ओके. सो हे फॅट आपल्याला आहारात इन्क्लूड करायचं. आता इन्क्लूड करणं म्हणजे कसं? तर इन्क्लूड करणं म्हणजे मी जे प्रोटीन सांगितले सोर्स, ओके, एग असेल, चिकन, मटन, फिश असेल, आणि इंटू व्हेजिटेरियन जे आहे त्यांच्यामध्ये पनीर असेल. तर ह्या सगळ्याचा कुठलाही पदार्थ और फूड स्टफ तुम्ही बनवताय इनटू दिस फॅट सोर्स जे मी सांगितले, ते तुमचं मेन तुमच्या आहारात असणार, ते मेन तुमचं म्हणजे पोर्शन तो पाहिजे. राईट. सो फॅट आणि प्रोटीन हे खरं तर आपल्याला नेचर मधून, नेचर थ्रू मिळाले. सो प्रोटीन तसंच नुसतं येत नाही, ते फॅट सोबत येतं. राईट. म्हणजे जेव्हा आपण चिकन म्हणतोय, जेव्हा आपण एग म्हणतोय, तर त्या योक मध्ये फॅट आहे. त्यामुळे फॅट सोबतच प्रोटीन आपल्याला नेचर मधून मिळाले.
तसंच चिकन मिळा, चिकनमध्ये प्रोटीन्स आहेत पण फॅट सुद्धा आहेत, राईट. त्यामुळे फॅट्स हे तितकेच महत्वाचे आहेत. मग आता जी भीती आहे रिगार्डिंग कोलेस्ट्रॉल, तर ती बघूया. कोलेस्ट्रॉलला काय करायचं मग, किंवा आपल्या रिपोर्टमध्ये जर कोलेस्ट्रॉल येतं मग ते कुठल्या पॅरामीटरला घाबरायचं किंवा काय. तर आता फॅट्स म्हणजेच कोलेस्ट्रॉल. ओके, नाव जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो आपली आणि जेव्हा सगळे रिपोर्ट्स आपल्याला येतात, तर त्या लिपिड प्रोफाईल मध्ये बरेच सगळे पॅरामीटर्स असतात, लाईक टोटल कोलेस्ट्रॉल, त्याच्यानंतर ट्रायग्लिसराईड, नंतर एचडीएल, एलडीएल, हे सगळं असतं, राईट. आपण लगेच टोटल कोलेस्ट्रॉलचा नंबर आपला वाढलेला दिसतो आणि आपल्याला एलडीएल वाढलेलं दिसतं आणि मग आपण घाबरतो, किंवा ट्रायग्लिसराईड्स वगैरे. तर आता इथे ना जे टोटल कोलेस्ट्रॉल दिसत आहे त्याला आपल्याला दॅट इज अ इनसिग्निफिकंट पॅरामीटर. का? कारण टोटल कोलेस्ट्रॉल म्हणजे विच कॉन्ट्रीब्युट्स ऑल द खालचे जे पॅरामीटर्स आहेत, म्हणजे सगळंच ट्रायग्लिसराईड्स, एलडीएल, एचडीएल, हे सगळं मिळून ते टोटल कोलेस्ट्रॉलचा तुम्हाला पॅरामीटर दिसतं, राईट. सो ते आपल्याला इग्नोर करायचं. आपल्याला जे खालच्या गोष्टी बघायच्या त्यातला सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात तेवढाच इग्नोर केला गेलेला जो आहे तो म्हणजे आहे दॅट इज ट्रायग्लिसराईड्स. त्याच्याकडे आपल्याला खरं तर लक्ष द्यायचं आहे. आता ट्रायग्लिसराईडचा अर्थ काय? तर ट्राय म्हणजे 3. ओके, 3 फॅटी ऍसिड्स. 3 फॅटी ऍसिड्स आहेत, म्हणजे फॅट्स आहेत, आणि त्याचं मॉलिक्यूल आहे, प्लस ग्लिसराईड म्हणजे ग्लिसरॉल म्हणजे ग्लुकोज, आणि ग्लुकोज आहे. तर फॅटी ऍसिड्स आणि ग्लिसरॉल ह्याचं हे एकत्र झालंय, म्हणजे ह्याचं मॉलिक्यूल एक झालंय, आणि हे जे आहे, हा जो एक मॉलिक्यूल आहे तो तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये फिरतोय, राईट. तो झाला ट्रायग्लिसराईड. आता हा का असं म्हणजे हार्मफुल आहेत? कारण इथे त्या फॅटला काय चिकटलंय, तर ग्लुकोज चिकटलाय. सो ग्लुकोज चिकटल्यामुळे ते घातक आहे आणि ते तुमच्या ह्याच्यात ब्लड व्हेसल्स मध्ये फिरतंय. जेव्हा त्याचा अमाऊंट जर वाढला असेल, म्हणजे त्याचं जर लेवल तुमच्या रिपोर्टमध्ये लिहिली आहे की फॉर एक्झाम्पल काहीतरी 250 आहे किंवा 200च्या वर काहीतरी आहे, ओके, किंवा 150च्या वर पण आहे, राईट, देन इट इज अ मॅटर ऑफ कन्सर्न. ते आपल्याला बघायला पाहिजे, कारण ट्रायग्लिसराईड इज नथिंग बट युअर बॉडी फॅट. म्हणजे ट्रायग्लिसराईड इज इक्वल टू बॉडी फॅट. तुमचं जे काही बॉडी फॅट आहे, स्टोर्ड फॅट, ते लॅब रिपोर्ट मध्ये दिसतंय, दॅट इज ट्रायग्लिसराईड्स. त्यामुळे हा पॅरामीटर महत्वाचा आहे, ओके, जो आपल्याला बघायचा. आता ह्याची जी लॅब रेंज दिलेली असते दॅट इज अप्पर लिमिट 150 दिलेली असते, पण आपल्याला ती इग्नोर करायची थोडीशी, आणि लेस दॅन 100 ही लेवल ट्रायग्लिसराईडची पाहिजे, राईट. सो जो बघायचा पॅरामीटर आपल्याला इंटू लिपिड प्रोफाईल दॅट इज ट्रायग्लिसराईड. आता जे खालचे प्रोफाईल पॅरामीटर्स आहेत, तर तिथं येतंय एचडीएल आणि एलडीएल. एचडीएल ठीक आहे, वाटतंय की हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन आणि हे गुड कोलेस्ट्रॉल आहे, ओके. पण आता एचडीएल आणि एलडीएल हे जे 2 पॅरामीटर्स आहेत, धिस इज नॉट अ कोलेस्ट्रॉल, ओके. हे कोलेस्ट्रॉल नाहीये, हे कोलेस्ट्रॉल मॉलिक्यूल नाहीये. हे काय आहे, तर लायपोप्रोटीन. हे प्रोटीन्स आहेत विच कॅरीज कोलेस्ट्रॉल अँड ट्रान्सपोर्ट इट्स थ्रू युअर ऑल ब्लड सर्क्युलेशन. कारण फॅट हे पाण्यात, म्हणजे आपण ब्लड धरूया, त्याच्यात काही वितळणार नाही, कारण फॅट नाही पाण्यात विरघळत, ओके, ते तसंच राहतं, सोल्युबल नाहीये. तर मग फॅट कसं जाणार ब्लड फ्लो मध्ये? तर त्यासाठी त्या फॅटला कॅरी करायला एक काहीतरी व्हेकल पाहिजे. तर ती व्हेकल जी असते ते म्हणजे हे 2 लायपोप्रोटीन्स. म्हणून ते खरं तर लायपोप्रोटीन्स आहेत विच कॅरी द प्रोटीन्स विच कॅरी फॅट. आता कुठून कुठे कॅरी करतात? तर हा जो एलडीएल आहे, तो एलडीएल आपलं लिव्हर मधलं जे काही फॅट आहे ते घेतो आणि आपल्या सगळ्या ब्लड सर्क्युलेशनला, म्हणजे ती हार्ट असू दे, हार्ट सर्क्युलेशन, ब्रेन साठी असू दे, जे काही आपलं सगळं गरजेचे फंक्शन्स आहेत त्याला सगळ्याला ते पोचवतो फॉर आवर फंक्शन्स, बॉडी फंक्शन्स, ओके. म्हणजे लिव्हर मध्ये असलेलं सगळं फॅट जे स्टोर्ड असतं ते पोचवण्याचं काम करतं एलडीएल. आणि
ते तिथे यूज झालं, म्हणजे फॅट गेलं, ते ब्रेननी यूज केलं सगळं. आता ते रिसायकल व्हायला पाहिजे. तर रिसायकल होण्यासाठी ते तिथून, म्हणजे फ्रॉम दोज ऑर्गन्स पासून वापस लिव्हरकडे जे आणतं ते असतं एचडीएल. म्हणजे एचडीएल त्या व्हॅस्क्युलर सिस्टीम मधून फॅट घेतं आणि परत लिव्हरकडे आणतं टू रिसायकल. ते परत छान रिसायकल होतं आणि मग एलडीएल परत येतं आणि ते फॅट घेतं आणि परत आपल्या बॉडी फंक्शन्सला देतं. त्यामुळे हे 2 पॅरामीटर्स हे इतके महत्वाचे आहेत की, म्हणजे एचडीएल बद्दल तर गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात, पण एलडीएल तितकंच महत्वाचं आहे. कारण एलडीएल हे पूर्ण आपल्या ब्लड सर्क्युलेशन जिथे जिथे महत्वाचं फंक्शन्स होतात तिथे ते सगळं फॅट पोहोचवतं आणि दॅट इज इसेन्शियल. ओके. हार्ट सर्क्युलेशन, आपलं ब्लड पंप म्हणा किंवा आपलं जे कार्डियक आउटपुट आहे, कार्डियक आउटपुट म्हणजेच की ब्लड फ्लो किती होतोय, ब्लड पंप किती होत आहे, तर ते जे आहे त्याला सगळ्याला हे फॅट इसेन्शियल आहे, ते लागतात आणि ते एलडीएल पोहोचवतं. तर इतकं महत्वाचं हे एलडीएल आहे. पण व्हेन यू आर ऑन युअर इंडियन डाएट, आपलं डाएट जे आहे, येणार आहे मी पुढे सांगेनच, तर त्याच्यावरती जेव्हा तुम्हाला एलडीएल आता वाढलेलं दिसतंय, तर ते जे एलडीएल आहे ते वाढलंय. व्हाय? बिकॉज यू आर अब्युझिंग युअर बॉडी विथ लॉट्स ऑफ शुगर. आपण खूप काय काय शुगर खातो जनरलीच, म्हणजे बाहेरचं खाणं असेल किंवा घरचं जरी असेल तरी ते पण आहेच सगळं शुगर, तर ते खातोय आणि ती बॉडी इज क्राईंग फॉर हेल्प. आता जेव्हा हेल्पसाठी ती ओरडतीये किंवा मदत करा म्हणतीये, तेव्हा हे एलडीएल वाढतं, कारण ते हेल्प करतंय. दॅट मीन्स की त्याची लेवल वाढतीये, की मी सगळं क्लीन करतो, मी हे इथे पाठवतो, ते तिथे पाठवतो, त्यामुळे त्याची लेवल जास्त दिसते. आणि आता इट इज इसेन्शियल, ह्या स्टेजला इट इज इसेन्शियल की येस यू हॅव टू लो कमी करायची आहे व्हॅल्यू त्याची. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एका ठिकाणी आग लागली, राईट, आग लागली तिथे खूप आणि आपण फायर फायटर्सना बोलवलंय. तर फायर फायटर्स आले आणि ते आग सगळी विझवत आहेत. आता इथे दोष कुठला आहे, तर ती आग लागणं, म्हणजे आपला जो काही कार्बोहायड्रेट इंटेक आहे तो वाढलाय त्याच्यामुळे, किंवा जे काही आपल्याला इश्यूज आहेत, तर तो खरं तर आपला प्रॉब्लेम झाला. आता ते फायर फायटर्स आले, त्यांनी ती आग विझवली, म्हणजे ते ट्राय करतायत की सगळं क्लिअर करायला, पण ते कमी पडले. फॉर एक्झाम्पल, खूपच आग आहे आणि ते कमी पडले, तर अजून लोक आले, अजून फायर फायटर्स आले आणि इतकी गर्दी झाली की फायर फायटर्स जास्त झाले. तर इथे तो प्रॉब्लेम नाहीये ना फायर फायटर जास्त असलेला, प्रॉब्लेम आहे की आपल्याला किती इश्यूज झालाय. पण आपण ती जी ते जे लोक आले, फायर फायटर्स आले एवढे सगळे, तसं एलडीएल वाढतं. ते एलडीएल इतकं वाढतं की तुमचं जे काही बॉडीचं सगळा इश्यू झालाय, सगळा केओस झालाय, तो कमी करण्यासाठी ते एलडीएल प्रोडक्शन बॉडी वाढवते आणि म्हणून तुमची लेवल जास्त दिसते. तर इथे एलडीएल इज नॉट द इश्यू. इथे इश्यू आहे की तुमचं डायटरी पॅटर्न, तुमचा आहार, तो तुम्ही कसा करताय ते आपण बघूया. ओके. त्याच्यामुळे एलडीएल इज गुड, अनदर गुड कोलेस्ट्रॉल ऍज एचडीएल, ऍज हाऊ एचडीएल इज. त्यामुळे त्याला इतकं घाबरायची गरज नाहीये. घाबरायचं कशाला, तुम्ही म्हटलं ते ट्रायग्लिसराईड. तर जेव्हा तुम्ही कुठलाही पदार्थ खाताय, आपला इंडियन डाएट, उपमा, पोहे, जे काय आपलं सगळं आहे, जे आपण खातोय, त्याचं स्टोरेज हे होतं लिव्हरमध्ये लगेच. ओके. म्हणजे जी काही आपल्याला एनर्जी मिळाली आणि जे उरलेलं आहे ते सगळं स्टोअर झालं इंटू लिव्हर. तर ते जे बनतं स्टोअर, दॅट इज नथिंग बट ट्रायग्लिसराइड्स. ते आहे बॉडी फॅट. ओके. म्हणजे ते जे काही, आणि आता जर त्याची कपॅसिटी जर खूप त्याच्यापेक्षा जास्त आपण खाल्लं, तर ते स्टोअर होतं इंटू बिटवीन द ऑर्गन्स. आपण म्हणतो व्हिसरल फॅट, पोटाभोवतीची चरबी आहे, हिप्स भोवती आहे, तर ते सगळं झालं ट्रायग्लिसराइड्स. सो दॅट इज द कन्सर्न आणि ते आपल्याला ऍड्रेस करायचं. ओके. त्यामुळे लिपिड प्रोफाईल मध्ये जे बघायचंय दॅट इज ट्रायग्लिसराइड्स. ओके. बाकीचे पॅरामीटर्स जे आहेत ते आपण थोडे इग्नोर करूया, म्हणजे त्याचं फार कन्सर्न नाही. जो आहे तो ट्रायग्लिसराइड्स आणि त्याचबरोबर एचडीएल, कारण ट्रायग्लिसराइड आणि एचडीएलचा रेशो हा महत्वाचा आहे टू डिटरमाइन युअर मेटाबॉलिक हेल्थ. ओके. म्हणजेच ट्रायग्लिसराइड तुमचं जे आहे आणि एचडीएल जे आहे याचा रेशो काढायचा आणि तो रेशो लेस दॅन 2, म्हणजे मी अप्पर लिमिट 2 धरतीये, अगदी 1.5 पाहिजे, 2 धरूया, 2च्या खाली त्याचा रेशो यायला पाहिजे.
आता जर तुमच्यापैकी कोणी केला असेल रिसेंटली रिपोर्ट, तर त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराइड्स आणि एचडीएलचा रेशो काढा आणि तो बघा की तो लेस दॅन 2 येतोय का. जर तो नसेल तर समजायचं की येस, मेटाबॉलिक हेल्थ आपली खराब होतीये. तर ते महत्वाचं आहे. ओके, सो हे झालं कोलेस्ट्रॉल. त्यामुळे आपण जेव्हा फॅट्स खातोय, आपण जेव्हा घी खाऊ, बटर खाऊ, म्हणजे ह्याच्यामध्ये बनवलेलं खाऊ, चिकन वगैरे जे काय असेल, पनीर असेल, भाज्या असतील फॉर दॅट मॅटर, हे सगळं जेव्हा असेल तेव्हा आपली बॉडी हेच फॅट बर्न करायला लागते आणि त्यामुळे शुगर बर्न करायचा प्रश्नच येत नाही. ती फॅटच बर्न करते आणि तुम्हाला एनर्जी म्हणून पण फॅटच मिळतं. जेव्हा आपण नॉर्मल खातो आपलं जेवण, तेव्हा आपली बॉडी पहिल्यांदा शुगर बर्न करते, बिकॉज इट इज द मोस्ट इझिएस्ट सोर्स फॉर एनर्जी. राईट, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर एक ब्रेड घेतला आणि ब्रेड वरती बटर लावलं, राईट, आणि ते खाल्लं, तर पहिल्यांदा जी बॉडी आपलं बर्न करेल तो ब्रेड करेल, कारण ब्रेड इज शुगर. ओके, लगेच ब्रेनला एनर्जी मिळेल. पण ते जे वरचं बटर आहे ते मात्र स्टोअर होईल ऍज अ बॉडी फॅट. आणि मग तुम्ही काय म्हणाल की मग ते बटर खराब किंवा तूप खराब, पण ब्रेड खातो आपण, किंवा पुढचं काय असेल ते चपाती असेल, भात असेल तो खातो. सो ही गोष्ट जी आहे ती महत्वाची आहे की आपल्याला कार्बोहायड्रेट सोर्स जो आहे तो आपल्याला इव्हेंच्युअली कमी करायचा आहे. राईट, तर हे झालं फॅट. त्यामुळे फॅटची जी काही भीती आहे ती आपण हळूहळू थोडीशी अनलर्न करूया आणि कोलेस्ट्रॉल बद्दल थोडस अवेअरनेस, म्हणजे अवेअर राहूया की इट इज गुड. फार जी काही भीती आहे ती आपण थोडी क्लिअर करायचा प्रयत्न करूया. तर हे मेनस्ट्रीमच्या कम्प्लिटली अपोजिट आहे, कारण हे इंटरनेटवर तुम्हाला मिळणार नाही कुठे. सॅच्युरेटेड फॅट्स, घी, बटर बद्दल सर्च केलं तर ते इट लीड्स टू हार्ट अटॅक, इट लीड्स टू कार्डिओव्हॅस्क्युलर डिझीज असंच दिसेल. सो हे मेनस्ट्रीम आहे, गुगलला हेच आहे, बट रिसर्च आहे तसा, पेपर्स आहेत तसे. मी काही ट्विटरला पण टाकलेले पेपर, इव्हेंच्युअली पण टाकत जाईल. पण ह्याचा जो काही कन्क्ल्युजन आहे की आपण फॅट्सना फार घाबरायचं नाहीये. ओके, सो हे झालं फॅट्स. मला वाटतं एक प्रश्न आहे, फॉर अ किडनी पेशंट इज इट ओके टू ईट नॉनव्हेज 3 days इन अ वीक? ऑल्सो द डॉक्टर हॅज टू लिमिट इंटेक ऑफ नट्स, इज इट ट्रू? तर आता मी जेव्हा हे सगळं म्हणते की नॉनव्हेज खा किंवा फॅट्स खा, तर हे सगळं ना टू हेल्दी पेशंट्स, हेल्दी पर्सन साठी आहे. किडनी डिझीज असेल, किडनी इश्यूज असतील, तर पहिल्यांदा ती केस पूर्ण स्टडी करावी लागते की नक्की किडनी इश्यू काय. ओके, किडनी इश्यूचा जो मेन अंडरलाईन कॉज आहे तो आहे इन्शुलिन रेझिस्टन्स. मी आता ते सांगणार आहे, तो मेन कॉज. आणि त्याच्यामुळे काय होतंय की सॉल्ट रिटेन्शन होतं, सॉल्ट युरिन थ्रू पास होत नाही आणि मग ब्लड प्रेशर आणि मग ह्या गोष्टी पुढच्या सगळ्या चालू होतात, किडनी डिस्फंक्शनल जे म्हणतो आपण ते. पण ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही नॉनव्हेज इन्क्लूड करू शकता, पण ह्याला खूप अंडर गायडन्स आणि अंडर डेली मॉनिटरिंग करावं लागतं. सगळ्यात बेस्ट सोर्स अशा पेशंटसाठी आहे ते म्हणजे बोन ब्रॉथ. बोन ब्रॉथ म्हणजे आपलं अळणी. तर अळणी आपण पिऊ शकतो आणि प्रोटीनही मिळतं आणि फार हेवी खाल्लं जात नाही. ओके, पण एक अगदीच जनरल सांगायचं झालं तर किडनी डिझीजचा कॉज प्रोटीन नाहीये, हाय प्रोटीन नाहीये. असं आपण आपल्या भारतात एवढं प्रोटीन खाल्लंच जात नाही की आपली किडनी खराब होईल. फॉर एक्झाम्पल, एक 60 केजीचा एक पर्सन आहे, तर त्याला 60 ग्रॅम्स प्रोटीन गरजेचं आहे इन अ डे. आणि 60 ग्रॅम्स मिळण्यासाठी त्याला ऍटलिस्ट एक डेली 5-6 अंडी आणि अर्धा किलो चिकन एवढं तरी खावं लागेल ते 60 ग्रॅम मिळण्यासाठी. सो इतके प्रोटीन्स पहिले खायला लागतात तुमच्या वेटच्या अप्रॉक्स प्रोटीन व्हायला, इंटेक व्हायला. आणि नाही खात ना आपण एवढं, तर किडनी इश्यूज साठी, किडनी डिझीज साठी प्रोटीन कारणीभूत नाही. पण म्हणून उगाच वरण भात पण खाणं गरजेचं नाहीये. बट टू एव्हरी किडनी पेशंट ऑर एनी मेजर इश्यूज, गट इश्यूज असतील किंवा असं, तर ती केस स्टडी पूर्ण करावी लागते. बघायला लागतं त्याचे रूट कॉज काय, त्या पेशंटची हिस्ट्री काय, आणि मग हळूहळू प्रोटीन त्याला दिलं जातं. पण
प्रोटीन व्हिलन नाही. ओके, प्रोटीन कट करणं आणि बंद करणं हे सोल्युशन नाही. अजून एक आहे की व्हीएलडीएल. काय व्हीएलडीएल इज लाईक व्हेरी इम्पॉर्टंट, सेम ॲज ट्रायग्लिसराईड, कारण ह्याचं परत त्याचा व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन. व्हेरी लो म्हणजे काय, त्याचे मॉलिक्युल्स असतात ते एकदम बारीक बारीक असे डेन्स असतात. ओके, तर त्याचाच अर्थ ते ट्रायग्लिसराइड्स आहे. त्यामुळे ट्रायग्लिसराइड्स आणि व्हीएलडीएल हे दोन्हीही सेम आहेत. ओके, म्हणजे ट्रायग्लिसराइड व्हीएलडीएलचं जर व्हॅल्यू तुमची असेल मोर दॅन 25, तर मग येस, त्याचा अर्थ ट्रायग्लिसराइड्स वाढलेले असणारच. तर व्हीएलडीएल आणि ट्रायग्लिसराइड इज सेम. ओके, सो आपण फॅट्स तर हे झाले. नाव दुसरा महत्वाचा म्हणजे कोलेस्ट्रॉल, तर आय होप क्लिअर झाला असेल की कोलेस्ट्रॉल किंवा फॅट्स, हेल्दी फॅट्स हे क्लिअर झालंच असेल. आपण प्रश्न तर घेऊया अजून जे येतील ते. आता आपण बघूया इन्शुलिन, द किंग हार्मोन इन्शुलिन. ओके, सो आता इन्शुलिन बद्दल सांगते. पहिल्यांदा आपण जेव्हा काही खातो, काही ओके, प्रोटीन्स असू दे, फॅट्स असू दे, कार्बोहायड्रेट असू दे, काही खातोय, तर पहिलं जे एन्झाईम आपलं पॅनक्रियाज, स्वादुपिंड जे म्हणतो ते सिक्रीट करतं, दॅट इज इन्शुलिन. ओके, फर्स्ट हे हॉर्मोन जो अगदी पहिल्यांदा सिक्रीट होतो, स्त्रवला जातो, तो इन्शुलिन. इन्शुलिन जेव्हा सिक्रीट होतं काही खाल्ल्यानंतर, आपल्याला जे महत्वाचं आहे ते म्हणजे त्याचा होणारा स्पाइक. तर हा जो स्पाइक आहे, हा आपल्याला कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन ह्याच्या अकॉर्डिंगली तो चेंज होतो. तर तो जो स्पाइक आहे तो बरोबर कार्बोहायड्रेटला एकदम असा मोठा उंच जातो, त्यानंतर प्रोटीनला आणि त्यानंतर फॅटला जातो. राईट, कारण आपण जेव्हा काही शुगर खातोय तेव्हा इन्शुलिन सिक्रेट झालं, ती शुगर घेतली, ती पेशींना दिली आणि पेशींना एनर्जी मिळाली. ओके, एनर्जी मिळाली अँड एव्हरीथिंग लाईक सॉर्टेड, परत इन्शुलिन नॉर्मल झालं. हे कुणामध्ये होतं, दोज आर इन्शुलिन सेन्सिटिव्ह. इन्शुलिन सेन्सिटिव्ह म्हणजे ज्यांचं इन्शुलिन एकदम ऍक्टिव्ह आहे आणि ते छान त्याचं फंक्शन्स करत आहे. पण आपला जो काही इंडियन डाएट असा आहे की जिथे आपला ओव्हरऑल कार्बोहायड्रेट इनटेक हा इतका जास्त आहे, त्यामुळे आपण जेव्हा खातोय, एक फॉर एक्झाम्पल आपल्याला गरज आहे 2 चपात्यांची आणि आपण खाल्ल्या 4, तर त्या उरलेल्या 2 ज्या आहेत, इन्शुलिननी घेतलं, इन्शुलिन आलं, इन्शुलिनने ते सगळं शुगर घेतली, सेल्सना दिली अँड मिळाली एनर्जी. आता ते अजून जी शुगर आले ते परत द्यायला जातं, मग ती सेल्स म्हणतात की आता आम्ही नाही घेऊ शकत आहे, प्लीज, आम्ही ऑलरेडी वी आर सॅच्युरेटेड आणि आम्हाला आता घ्यायची नाहीये, सो तू बघ काय करायचं. ह्या कंडिशनला म्हणतात इन्शुलिन रेझिस्टन्स. त्या सेल्सने इन्शुलिनला रेझिस्ट केलं की आता मला नको आहे शुगर. राईट, तर त्या कंडिशनला काय होतं, मी म्हटलं तसं की इन्शुलिनने शुगर दिल्यानंतर इन्शुलिन सेटल होतं खाली, तर इथे इन्शुलिन सेटलच होत नाही, ते तुमच्या इंटू ब्लड व्हेसल्स ते वरच राहतं, कारण त्याची शुगर कोण घेतच नाहीये, ते घेऊनच बसलाय तसं. सो ती लेवल ऑफ इन्शुलिन इंटू युअर ब्लड व्हेसल्स इज हाय आणि त्या कंडिशनला आपण हायपर इन्शुलिनेमिया म्हणतो. सो हाय इन्शुलिन इंटू युअर ब्लड, हायपर इन्शुलिनेमिया. ओके, तर हे इन्शुलिन. आता ह्याचं एकदम कोरिलेशन आहे टू द मोस्ट कॉमनली यूज थर्ड मॅक्रोन्यूट्रियंट, दॅट इज कार्बोहायड्रेट. राईट, म्हणजे डिरेक्ट रिलेशन. सो कार्बोहायड्रेट, आता त्याच्याबद्दल बोलूया आपण. सगळ्यात कॉमनली वापरला जाणारा एनर्जी सोर्स. राईट, कार्बोहायड्रेट कशाने बनलंय, तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन 3 मॉलिक्युल्सनी बनलंय. ओके, ही एक चेन आहे, चेन ऑफ नथिंग बट शुगर, त्याला आपण सॅकराइड म्हणतो. मग ते मोनोसॅकराइड असतं, डायसॅकराइड असतं. मोनो म्हणजे एकच मॉलिक्युल आहे शुगरचा, डाय म्हणजे 2 असतात, ते अटॅच झाले, ती चेन बनली आहे, असे हे मॉलिक्युल्स असतात. पॉलिसॅकराइड म्हणजे परत भरपूर असतात शुगरचे मॉलिक्युल्स आणि ती चेन बनली. सो दॅट इज अ चेन ऑफ शुगर. आता हे कॉमनली आपला हा सगळ्यांचाच इंडियन डाएटचा हा सोर्स आहे. राईट,
आता हे कार्बोहायड्रेट जे आहेत, आपण जेव्हा त्याचं क्लासिफिकेशन करतो तेव्हा दॅट इज सिम्पल कार्बोहायड्रेट आणि आपलं कॉम्प्लेक्स. सिम्पल म्हणजे काय, की एकच म्हणजे त्याच्यात शुगर मॉलिक्युल एकच आहे. तर ते सगळं आपलं जे सिम्पल म्हणजे ज्यूस म्हणा किंवा बेकरी सगळं जे प्रोडक्ट्स आहेत, रिफाइंड जे आहे सगळं, तर ते सगळं कम्स इन टू द सिम्पल. आणि जरासं कॉम्प्लेक्स तर मग स्टार्चेस आहेत, तर हे सगळं थोडंसं त्याच्यामध्ये येतं, राईट. इवन आपल्या ज्या पल्सेस आहेत, आपल्या ज्या उसळ वगैरे आहेत, ते सुद्धा कम्स इन टू अ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट खरं तर, कारण त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहेत विथ प्रोटीन्स. तसं बघितलं तर ते कॉम्प्लेक्सच कार्बोहायड्रेट्स आहेत. ओके, बट ठीक आहे, एनिवेज. तर आपलं जे काही ग्रेन्स आहेत, दे ऑल कम इन टू कॉम्प्लेक्स. ओके. तर आता हा झाला सोर्स, राईट. आता आपण जेव्हा ह्यातलं काही खातोय, ओके, स्टार्च, आय थिंक स्टार्च इज सिम्पल, कॉम्प्लेक्स नाही, सिम्पल झालं. तर आपण हे जेव्हा खातोय तेव्हा पहिला लगेच सिक्रीट होणारा इन्शुलिन जो आहे, मी म्हटलं तसं, तो असा एकदम स्पाइक होतो. ओके, कारण इट इज द मोस्ट इझिली डायजेस्टेबल कंपोनेंट, एंड प्रोडक्ट शुगर. कारण कार्बोहायड्रेटचा दुसरा मधला प्रोडक्टच नाहीये कुठला. डायरेक्ट अशी झुपकन ते जातं आणि लगेच साखर त्याची निर्माण होते शरीरात. प्रोटीन्स आणि फॅट्स बद्दल काय आहे, तर त्याचा मधलं एक प्रोडक्ट आहे. प्रोटीनचा प्रोडक्ट मी म्हटलं तसं अमायनो ऍसिड्स आहे, फॅटचा प्रोडक्ट फॅटी ऍसिड्स आहे, काहीतरी मध्ये बनतं आणि मग त्याची शुगर होते आणि ते व्हायला खूप टाइम लागतो. पण जेव्हा कार्बोहायड्रेट आहे तेव्हा मध्ये आधी काहीच नाहीये, डिरेक्टली साखर, ओके, जी रक्तात जाते डिरेक्ट. जेव्हा तुमचं कन्झम्पशन ऑफ रिफाइंड जेव्हा मी म्हणते, तर आपला सगळं मैदा आला किंवा बाकीचे प्रोडक्ट्स आले बाहेरचे, ब्रेड आला, हे ते सगळे रिफाइंड झाले, त्याने लगेच आपण खाणार, शुगर स्पाइक होणार. ओके, ह्याला म्हणतात ग्लुकोज स्पाइक. आणि ग्लुकोज स्पाइक म्हणजेच इन्शुलिन स्पाइक. इन्शुलिनचा स्पाइक झाला. ओके, आता दोन ह्याच्यात गोष्टी आहेत, ग्लायसेमिक इंडेक्स असतो आणि ग्लायसेमिक लोड असतो. ग्लायसेमिक इंडेक्सचा अर्थ काय, की आता ह्याचे जे काही नंबर्स असतात ते ठरलेले असतात. तर ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच की आपण जेव्हा काही खातोय, तर द स्पीड ॲट विच जो स्पाइक होतो इन्शुलिनचा आणि ग्लुकोजचा आणि ते शरीरात जाऊन डायजेस्ट होतं, त्याला म्हणतात ग्लायसेमिक इंडेक्स. पटकन जातं, इमिडिएट. ओके, लगेच. म्हणून आपल्याला लगेच एक इन्स्टंट एनर्जी म्हणतो ना, तर ती मिळते ह्या पदार्थांमुळे. तर त्यांना म्हणायचं हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड. ओके, म्हणजेच आपले भात असेल, केळ असेल, साखर असेल, थोडक्यात सगळे. तर ते झालं ग्लायसेमिक इंडेक्स. ग्लायसेमिक लोडचा अर्थ काय आहे, की तुम्ही जेव्हा एक हे करताय, म्हणजे एक फळ आहे फॉर एक्झाम्पल आणि त्याचा ज्यूस प्यायला, तर एका संत्र्याचा ज्यूस काय होणार नाही ना, थोडंसंच काहीतरी एक अर्धी वाटीच मिळेल आपल्याला. पण आपण जेव्हा 4 संत्री एकत्र करू, राईट, 4 संत्री एकत्र केले आणि त्याचा ज्यूस निघाला, मग तो एक ग्लासभर निघाला, तर तो लोड दिला तुम्ही. सो ग्लायसेमिक लोड, राईट, म्हणजे एका ह्याची तर ते शुगर झालीच, पण जेव्हा तुम्ही ज्यूस करताय तेव्हा तुम्ही 4-5 संत्री, काहीतरी ऍपल ज्यूस असेल तर ऍपल एक 2-3 तरी घ्यावे लागतात आणि मग त्याचा एवढासा ज्यूस निघतो. सो ते लोड जो आहे तो आता आपल्याला जरा म्हणजे त्याचं जास्त इम्पॉर्टन्स आहे त्या गोष्टीचा, की तुम्ही किती फळांचा ज्यूस आहे, किती अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट तुमच्याकडे आहे, राईट, तो झाला लोड. तर ह्या दोन गोष्टी ह्या कार्बोहायड्रेटशी निगडीत आहेत. आता हे झालं आपलं रिफाइंड कार्बोहायड्रेट बघितले आपण, जे सगळ्यांनाच माहितीये की साखर वाईट आहे, जंक वाईट आहे. ओके, आपलं काय ते चाट आयटम्स बाहेर मिळतात किंवा हे सगळं कळतंय, सगळ्यांना माहिती आहे की हे वाईट आहे, फार खायला नको. पण हे माहिती असून सुद्धा आपला भारत हा डायबेटिक कॅपिटल आहे. ओके, सगळ्यांना म्हणजे जे कोण आपले घरातले जे पेरेंट्स आहेत तिथून आपण जर पकडलं, तर त्यांच्या आधीच्या टाइम स्पॅन मध्ये दे वर हेल्दी अँड म्हणजे
एक 50शी पर्यंत त्यांना काहीच प्रॉब्लेम्स नव्हते. आणि मग आता 50शीत कोण असेल किंवा 50-60s मध्ये कोण असेल तर त्यांना लगेच इश्यूज चालू झाले, जे आजी आजोबांच्याच 50शी मध्ये काहीच नव्हतं त्यांना. राईट, म्हणजे डायबिटीज असेल, मग आईला डायबिटीज आहे किंवा मग वडिलांना बीपी आहे किंवा मग आईचे काय ते गुडघे दुखतात, हे सगळ्या गोष्टी या 50s आणि 60s मध्ये आता चालू झाल्या, ज्या आपल्या आजी आजोबांना नव्हत्या. तर व्हाय आता आता आई बाबा तर काय जात नाहीत ना चाट आयटम खायला. आई जात नाही वडापाव खायला कुठेही. ती तर म्हणेल मग वडापाव खायचं तर मी घरी करते, इडली खायची तर मी घरी करते. पण आई बाबा जात नाहीत असं खायला आपल्या आपल्या जनरेशन सोडून. पण मग जनरली काय इतके इश्यूज आहेत आपल्या पेरेंट्सना सुद्धा आता, जे आपल्या आजी आजोबांच्या वेळेस नव्हते त्यांच्या एजमध्ये. तर आत्ता ती गोष्ट खरं तर काळजी करण्यासारखी आहे, ती म्हणजेच आपला जे काही घर का खाना आपण म्हणतोय विच इज हेल्दी, प्रॉब्लेम तिथे आहे. जेव्हा आपली आई म्हणते की इडली खायची इच्छा झाली आहे आणि कशाला बाहेरचं खातोस, मी करते घरी. तर बाहेर मिळणारी फॉर एक्झाम्पल एक काय 25 रुपयाला मिळत असतील, त्याच्यामध्ये 2 इडल्या तुम्हाला देतात. तर तुम्ही 2च खाल अँड यू विल लाईक की चला इडली खाल्ली. आता तीच इडली जर तुम्हाला घरी, आता आई म्हटली मी घरी करते, तर तुमच्या नकळत तुम्ही 6 खाताय, 10 खाताय, कारण आता घरीच केलंय आणि मग आता खायचं. रादर ते लंच पण होत नाही, मग ते एक असा मोठा नाश्ता होतो आणि मग तुम्ही भरपूर ते खाणं होतंय. तर इथे काय प्रॉब्लेम झाला? इथे प्रॉब्लेम झाला द ओव्हर कन्झम्पशन ऑफ ग्रेन्स. जे धान्य आहे त्याचं इतकं कन्झम्पशन होतंय, कन्सिडरिंग मी घरी केलंय तर ते हेल्दी आहे. हे आपलं माइंडसेट झालंय किंवा हा आपला एक नोशन आहे असं. तर इथे प्रॉब्लेम झालाय. आणि म्हणून आपल्या पेरेंट्सना आता ह्या म्हणजे द पर्सन फ्रॉम एज ग्रुप 40s, 50s आणि 60s मधले जे आहेत लोक, त्यांना हे डायबिटीज आणि त्यांना सगळे इश्यूज चालू आहेत. कारण बरेच अशा असतात कमेंट्स, मग आमच्या आजी आजोबांनी हेच खाल्लं. तर त्याचं कारण हेच आहे की जरी त्यांच्या वेळेस ते जरी काही बनवत असले, इडली असेल, डोसा घरी, तरी त्यांचा जो काही म्हणजे त्यांचा जो मधला वेळ होता, तो ते काहीतरी ती जी ऊर्जा मिळाली आहे, ती कुठेतरी खर्च करायचे, ते राबायचे, शेती असतील, काही असतील, त्या गोष्टी तेव्हा होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं, तेव्हा मिळणारे जे धान्य होते, ते एकदम म्हणजे तिथे मॅन इंटरफेरन्स खूप कमी होता. राईट, काहीतरी बेसिक काहीतरी घालणार त्याच्यामध्ये, ते पीक चांगलं त्याचं कल्टिव्हेशन व्हावून द्यायचे. पण आता जे काही सगळं कल्टिव्हेशन चालू आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माणसाने ऍड केल्या आहेत, कन्सिडरिंग इव्हन जीएमओ, जेनेटिकली मॉडिफाईड. तर एवढं सगळं त्याच्यात करून ते पीक त्याची वाढ केली जाते आणि त्याच्यामुळे ग्रेन्स कन्झम्पशन हा सगळ्या ह्या व्याधींचा रूट कॉज आहे. फक्तच वडापाव आणि चाट खाल्ला आणि पाणीपुरी खाल्ली आणि मग कुठे बर्गर खाल्ला, पिझ्झा खाल्ला, हे माहितीये हे खराबच आहे, हे आपण कधीतरीच खातो. पण जे रोज खातोय, रोजचा अमाऊंट आपला जो आहे चपात्यांचा, भाताचा, तिथे झालाय प्रॉब्लेम. मग म्हणजे मला असे म्हणतात पेशंट्स की मग आम्ही घरचंच खातो, आम्ही बाहेर जात नाही. मग काय इश्यू आहे तुम्हाला? म्हणजे माझ्याकडे कसं आलाय? व्हाय? कारण तोच आहे प्रॉब्लेम की घरी लिमिटच नाहीये ना कशाची. एकतर आपल्या आईचं इतकं प्रेम असतं, तिला म्हटलं की एक चपातीच खाते, भूक नाही, तर ती एकच मोठीच्या मोठी करेल आई. राईट, कारण भूक नाही किंवा मी असंच जातो ऑफिसला किंवा काय, तर हे पटतच नाही आपल्या आईला. काहीतरी पोटात खायला, काहीतरी आधार पाहिजे, काहीतरी खायला पाहिजे. सो ह्या गोष्टी हे जे आहेत, दॅट इज समथिंग वी हॅव टू अनलर्न, की आपण उठल्या उठल्या आपल्याला जे पटकन सोर्स ग्लुकोजचा घेतोय, पटकन नाश्ता, कारण ते मग ते टायमिंग झाली आहे 9ला नाश्ता लागतोच वगैरे, तर असं नाहीये. याचा अर्थ, ह्याचं अजून एक जस्ट एक्झाम्पल देईन की आपण सकाळी उठून आपल्याला जायचं असतं बाहेर आणि आपण कार जेव्हा चालू करतो तर एक आयडलिंग म्हणून केलं जातं, जस्ट ते सगळे ऑइल सेटल व्हायला किंवा ल्युब्रिकेशन व्हायला किंवा सगळं गाडी ती सेटल होण्यासाठी. तसंच आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला ब्रश करायला, आपल्याला बाकीच्या गोष्टी करायला सगळ्या एनर्जी लागतेच.
राईट. ऍटलीस्ट ती चादर जी घेतो ती घडी घालायला एनर्जी लागते. तर ती एनर्जी कशी लागते? कारण आपलं लिव्हर लगेच ऍक्टिव्ह होतं. कारण आता ही उठलेली आहे आणि आपल्याला तर ऍक्टिव्ह होऊन एनर्जी द्यायची आहे. तर जे रात्रभर आपलं जे काही खाल्लेलं असतं ते त्यांनी स्टोअर केलेलं असतं. पटकन आपलं लिव्हर ते सगळं ब्लड व्हेसल्स मध्ये टाकतं आणि आपल्याला लगेच एनर्जी मिळते. तर इथे प्रश्नच येत नाही पटकन लगेच कुठली तरी शुगर सोर्स खायचा किंवा कार्बोहायड्रेट सोर्स. म्हणजे जसं आपली गाडी आपल्याला रिझर्व्हला आली आहे किंवा पेट्रोल कमी झालंय हे आपल्याला सांगते, तर आपण तेव्हा जाऊन ते पेट्रोल घालतो. सेम विथ आवर बॉडी. जेव्हा कडक भूक लागते की बाबा आता कावळेच ओरडतायत, तेव्हा तुम्हाला खायचंय. आणि ते ओळखायची ती टायमिंग म्हणा किंवा आता काय मला 1 वाजता कडक म्हणजे भूक लागतेच, मला लागतच. तर ते 1 वाजता मग प्रॉपर जेवायचं. ओके. किंवा रात्रीचं 8-8:30ला मला लागतेच भूक, मग जेवायचं. तर ते तुमचं झालं हंगर, ज्याला आपण भूक म्हणतो. ओके. इतर वेळेस जे वाटतंय तुम्हाला, की मग आता टायमिंग झालीये, मग मी बाहेर मला मिळालं नाही तर आता घरातनं खाऊनच जातो. परत काय मिळणार नाही खायला. नाही, बॉडी करते तिची काळजी व्यवस्थित घेतीये. कुठल्याच आपल्याला पुढच्या उगाच ज्या गोष्टीचं टेन्शन घेतोय, की मग मिळेल की नाही, मग हे होईल की नाही, मग मी खातो. तर तसं नाहीये. तसा विचार करून प्रॉब्लेम होतोय, की आपण विनाकारण ते शुगर आपण घेतोय आणि आपली बॉडी स्टोअर करते. सो एनर्जी आपल्याला आपली बॉडी देते बिकॉज वी हॅव लॉट्स ऑफ स्टोर्ड फॅट. राईट. तर ती मिळते बरोबर. सो कन्सिडरिंग कार्बोहायड्रेट आणि ओव्हर कन्झम्पशन ऑफ ग्रेन्स, आता सध्याचा जो मेन कॉज आहे तो हा आहे की इंडिया इज ग्रेनिटेरियन, ग्रेन्स खाते. त्यामुळे व्हेज नॉनव्हेजचं जे काय डिबेट होतं, मग डॉक्टर सांगतात की मग नॉनव्हेज आहे तुमचं तर बंद करा, मग हे नको ते. तर तिथे प्रश्नच येत नाही. कारण हा एक व्हेजवाला ग्रुप आहे, हा नॉनव्हेजवाला ग्रुप आहे. आता व्हेजवाल्यांच्या सोमवार ते शनिवार तेच बनतं जे नॉनव्हेजवाल्यांमध्ये बनतं. पोहे, उपमा, जे काय. फरक कुठला झाला तर मंडे हे काय ते संडेला इंटू व्हेज वाल्यांमध्ये काहीतरी पनीर बनेल, काहीतरी अजून वेगळं. आणि नॉनव्हेज मध्ये संडेला काहीतरी मटन चिकन बनेल. एक एक जनरल आपल्याकडे रविवार मटनवार असतो. राईट. तर डिफरन्शिएटिंग फॅक्टर काय झाला? संडे. मग तो आपण का कन्सिडर करतोय? आपण कॉमन फॅक्टर या दोन्ही ग्रुप मधला बघूया. आणि कॉमनली हे दोन्ही ग्रुप्स ऑफ पीपल हे पोहे, उपमा, डोसाच खातायत पूर्ण आठवडा किंवा आपलं घरचं जे काय जेवण आहे ते. तर त्या नॉनव्हेजला उगाच व्हिलन बनवण्यापेक्षा आपल्याला ह्या गोष्टी थोड्याशा कमी करायच्या. मी म्हणत नाही पूर्ण कट करा लगेच, आणि त्यातच लगेच ते पॉसिबल पण नाही, पण आपल्याला तो अमाऊंट कमी करायचा आहे. ओके. तुमचे 3 चपात्या आहेत त्या 2 वर आणा, मग हळूहळू 1 वर आला आणि मग हळूहळू गहू बंद, मग भाकरीवर स्विच होणं. हे आपल्याला इन्कल्केट करायचं. राईट. तर हे झालं ओव्हरऑल कार्बोहायड्रेट. एक थोडेसे प्रश्न घेऊया आपण. फर्स्ट क्लास प्रोटीन सोर्स मध्ये बेटर सोर्स कुठला आहे? मटन, चिकन. तर येस, ऑब्व्हियसली मटनच आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की मटन इतकं हेवी आणि इतकं डेन्स इन आणि इतकं छान न्यूट्रिशियस आहे ना, की तुम्हाला ते खाल्ल्यानंतर तुम्हाला ऍटलीस्ट पुढच्या 3 तासात ती एनर्जी कुठेतरी बर्न करणं गरजेचं आहे. कारण ते खूप लॉट्स ऑफ कोलेस्ट्रॉल, लॉट्स ऑफ फॅट आणि लॉट्स ऑफ एनर्जी आहे. तर मग तुम्ही जर ते खाल्लं आणि तुमचा जर डेस्क जॉब आहे, तुम्ही तसं बसणारच असाल पुढचे थोडे तास, तर मग उगाच काहीतरी ऍसिडिटी होणार किंवा असं काहीतरी जाणवेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही एक जनरल आपलं जे आहे हीट वाढली आणि उष्णता वगैरे, तर त्या गोष्टी अशा वेळेस जाणवतात. कारण मटन, चिकन, अंडी हे सगळे पदार्थ थर्मोजेनिक आहेत. थर्मोजेनिक म्हणजे हीट प्रोड्युसिंग. हीट प्रोड्युसिंगचा अर्थ लगेच ती उष्णता असं नाहीये त्याचं कोरिलेशन. हीट प्रोड्युसिंगचा अर्थ काय? की तुम्हाला खूप एनर्जी दिली आहे आणि आता ते मेटाबॉलाइज करायचंय तुम्हाला, आणि ते करण्यासाठी प्लीज कुठेतरी जा आणि ती एनर्जी स्पेंड करा. एनर्जी स्पेंड करणं म्हणजे परस्पिरेशन, घाम गाळायचा. ती घामावाटे जे तुम्हाला दिसेल दॅट इज नथिंग बट की तुम्ही ती एनर्जी खर्च केली.
त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही कधीतरी असं एकदम खाल्लं 4 अंडी वगैरे, तर मग काहीतरी कोणाला तरी जाणवतं, की मग चेहऱ्यावर पिंपल आले किंवा असं. बिकॉज ते हीट आहे आणि मग लगेच अंडी बंद करा असं नाही. तुम्ही ते रोज खात नाही आहात ना. रोज खात नाही म्हणून ते दिसलं. कधीतरी काय पिंपल आले वगैरे असं. आता त्याची सवय जर रोज केली, तर मग नाही दिसणार. सिमिलरली विथ आंबा. आंबा खाऊन आंबा इज ऑल्सो काइंड ऑफ थर्मोजेनिक आहे तसा. कारण मी म्हटलं प्रचंड साखर आणि प्रचंड एनर्जी. तर ते खाल्ल्यानंतर पण खूप जणांना ते पुरळ येतात आणि असं जाणवतं. सिमिलरली कारण आंबा हा एकदाच खातो त्या स्पेसिफिकली त्या सीझन मध्ये. पूर्ण वर्षभर खात नाही. मग सडन परत इतकी हेवी आणि तुम्ही खाताना एक खाऊन काय आपण थांबत नाही ना. 2 खा आणि किंवा आमरस खा. ते वर्षातनं एकदाच येतं असं असतं. सो ते खातो त्याच्यामुळे मग परत आपल्याला काहीतरी स्किनवरती किंवा काहीतरी रॅश म्हणा असं दिसतं. मग लगेच उष्णता वाढते. पण मग आता प्रॉब्लेम असा आहे की तो आंबा आहे ना, मग त्याला आपण ब्लेम करत नाही. ते अंड असतं तर ते लगेच बंद करा. ते खराब झालं लगेच बंद केलं जातं. बट एनिवेज सो उष्णता असं नाहीये. इट इज अ थर्मोजेनिक फूड. सगळे प्रोटीन्स अॅनिमल सोर्स ज्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे आणि तुम्हाला ते बर्न करायलाच पाहिजे म्हणून कुठेतरी खर्च करणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही एवढं सगळं कंझ्युम करू शकता. एवढं सगळं म्हणजे स्पेशली मटणाबद्दल तर मी तेच मटन चिकन त्याच्याबद्दल. ओके. सो येस तर त्याच्यामुळे फर्स्ट क्लास सोर्स हा बेटर इज मटन. पण त्याच्याऐवजी चिकन खा इफ यू आर नॉट फिजिकली ऍक्टिव्ह. तुमचं खूप नाहीच आहे व्यायाम काहीच तर चिकन लीन चिकन इज स्टील फाईन. एक दुसरं एक घेऊया की सध्या एक ट्रेंड चालू आहे ब्लॅक कॉफी मध्ये तूप टाकून प्यायला घेतात. कितपत योग्य आहे? येस गुड. हे याला घी कॉफी किंवा बुलेट प्रूफ कॉफी म्हणतात. आता मी म्हटलं तसं की गुड फॅट हेल्दी फॅट तूप आहे राईट. तुम्ही ते ब्लॅक कॉफी मध्ये जेव्हा घालून पिताय तेव्हा तुम्हाला 2 गोष्टी म्हणजे कॅफिन पण चांगला. कॅफिन बद्दल पण काही मिसकन्सेप्शन असेल तर ते पण क्लिअर करते. कॅफिनलाही काही इश्यू नाही. कॅफिन इज हार्ट प्रोटेक्टिव्ह प्रोव्हायडेड यू आर नॉट हॅव्हिंग कॅफी विथ शुगर. तसं जर साखर घालून जर कॉफी पित असेल तर मग काहीच नाहीये चांगलं. पण ब्लॅक कॉफी घेताय किंवा अगदीच जरासं दूध आहे आणि मग कॉफी आहे नुसती तर तरीच फाईन. पण ब्लॅक कॉफी प्युअर ही जी असते डायल्युटेड म्हणजे अगदीच अशी स्ट्रॉंग नाही पण बऱ्यापैकी डायल्युटेड तर ती जी आहे ती तुम्ही 3 ते 5 वेळेस जरी दिवसात ना घेतली तरी इट्स ऍब्सोल्युटली फाईन. छोटे छोटे कप्स. ओके. हे कॉफी बद्दल. जेव्हा आपण तूप घालतो तेव्हा वी आर ऍडिंग अ सोर्स ऑफ फॅट. ह्याने होतं काय म्हणजे ह्याची सगळ्यात चांगली वेळ आहे सकाळी उठल्या उठल्या घेणं कारण आपल्याला फॅट सोर्स इमिजिएट मिळतो. ग्लुकोज स्पाइक पण होत नाही म्हणजे इन्शुलिन पण स्पाइक होत नाही. पण आपल्याला एनर्जी सुद्धा मिळते. म्हणजे आपण एक तो कप प्यायला घी कॉफीचा देन वी आर लाईक रेडी फॉर डुईंग अवर डेली कोर्स. जे काय असतील ते आपण करू शकतो. एनर्जी मिळते आणि कॉफी ही होते म्हणजे कॅफिन सुद्धा मिळतं स्टिम्युलेशनसाठी. सो इट्स अ गुड. काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपण ते घेऊ शकतो. दुसरं आहे ते इट्स व्हे प्रोटीन इज गुड ऑर नॉट. आता ह्याच्याबद्दल मी सांगेन तर जे लोक कुठली तरी एक्सरसाइज करतायत रोज 1 तास इधर इट्स अ जिम इधर काय कार्डिओ कुठलं स्विमिंग आहे रनिंग आहे आणि काहीतरी एक्सरसाइज आहे व्हेर यू आर गेटिंग लाईक स्वेटिंग होतंय आणि कन्सिस्टंटली ती एक्सरसाइज आहे. त्यांनी वे प्रोटीन घेतलं तर इट्स फाईन. ओके. कारण आपला फोकस हा राहणार आहे कायम नॅचरल प्रोटीन सोर्सवरती. ओके. पण जर तुम्ही खूपच फिजिकली ऍक्टिव्ह असाल एक्सरसाइज खूप असेल दिवसभरात म्हणजे 1 to 1.5 जिम असेल तर मग इथे ना आपले डायटरी सोर्सेस खूप कमी पडतात म्हणजे मग तुम्हाला त्याचा अमाऊंट खूप वाढवायला लागेल. म्हणजे मग एका मीलला फॉर एक्झाम्पल 4 अंडी मग नंतर परत थोडंसं हाफ ऍटलीस्ट 300-350 ग्रॅम्स चिकन एवढं खायला लागेल. आता जर इतकं लगेच पॉसिबल होत नाही. सो त्याच्यामुळे एक स्कूप जर वेळ घेतला तर इट्स ऍब्सोल्युटली फाईन. कारण तिथे तुम्हाला एक 25 ते 30 असे शॉर्ट प्रोटीन्स मिळून जातात. आणि व्हे आयसोलेट घ्यायचा. आयसोलेटचा अर्थ इट इज अ कॉन्सन्ट्रेटेड प्युअर प्रोटीन.
हे सॉरी, इट इज प्युअर प्रोटीन आयसोलेट, नुसतं हे म्हणजे प्रोटीन आहे. जेव्हा आपण व्हे कॉन्सन्ट्रेट म्हणतो तर त्याच्यामध्ये लॅक्टोज येतं. लॅक्टोज म्हणजे थोडीशी शुगर येते. तर कॉन्सन्ट्रेट पेक्षा आपल्याला घ्यायचं ते आयसोलेट. सो घेऊ शकता इफ यू आर लाईक व्हेरी फिजिकली ऍक्टिव्ह. आणि जर तुम्ही जर शुअर असाल की मला घ्यायचंच नाहीये पण मी नॅचरल फूड सोर्सेस वरती करणार सगळं, हे म्हणजे मी खाणार अंडी आणि चिकन आणि हे, देन इट्स फाईन. मग तेवढे तुम्हाला तो इंटेक वाढवायला पाहिजे. मग चिकन आणि अंडी किती खा, त्याला काही लिमिट नाहीये. ओके, किंवा पनीर किंवा असं काही. सो खाऊ शकता. येस. अजून एक जस्ट घेते की हाऊ टू मेंटेन डेली न्यूट्रिशन व्हेन प्रॅक्टिसिंग इंटरमिडियंट फास्टिंग फॉर समवन हू कांट ईट नॉनव्हेज कपल ऑफ डेज अ वीक. ठीक आहे, नाही खाऊ शकत तरी ठीक आहे. पण मग जेव्हा व्हेज असेल तेव्हा पनीरला प्रायोरिटी मात्र द्यायलाच पाहिजे. तर पनीरचं फर्स्ट म्हणजे व्हेज सोर्स मध्ये फर्स्ट प्रायोरिटी पनीर. दुसरं हंग कर्ड म्हणजे आपला चक्का, तो घरीच करायचा, दही आणून पाणी ड्रेन करायचं, तर चक्का. तिसरं कधीतरीच इफ इफ दे आर मेल्स तर मला काही हरकत नाहीये, थोडस सोय आणि पनीरचं कॉम्बिनेशन, टोफू म्हणजे टोफू पनीरचं कॉम्बिनेशन घेऊ शकता. फिमेल्सनी पण हरकत नाही, पण शक्यतो फिमेल्सनी नको. म्हणजे सोयाबीन बद्दल पण मी सांगेन, सोयाबीन इज आहे फर्स्ट क्लास सोर्सच इन टू व्हेज. पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की इट हॅज लॉट्स ऑफ अँटी न्यूट्रिएंट्स. म्हणजे गॉयट्रोजन्स हा कॉम्पोनंट आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर आपलं गॉयटर, थायरॉइड. ओके, गॉयटरसाठी म्हणजे असे असे काही त्याच्यामध्ये खूप ऑक्झलेट्स म्हणा, अँटी न्यूट्रिएंट्स बरेच आहेत. आणि ह्या गोष्टींमुळे मुलींमध्ये म्हणजे फिमेल्समध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स खूप होऊ शकतो. राईट. त्यामुळे मुलींना नको. आणि तरी पण कोणी हेल्दी असेल जिचं इन्शुलिन ओके, इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी चांगली आहे, तर मग काय हरकत नाही इन्क्लूड करायला. कधीतरी सोयाबीन चालेल, पण तरी पण सोया चंक्स बाहेरचे जे रेडीमेड मिळतात ते आणू नका. नॉर्मल सोयाबीन्स आणायचे आणि ते सोप करायचे आणि मग सकाळी त्याची काय असेल ती भाजी करायची. बट स्टील अगेन कंबाईन इट विथ पनीर. तर तसं आपण घेऊ शकतो. सो जरी नॉनव्हेज नाही जमलं आठवड्यातनं 2 पेक्षा जास्त वगैरे, तरी इट्स फाईन, म्हणजे काही इश्यू नाही. बट ते कॉम्पेन्सेट करा विथ व्हेजिटेरियन प्रोटीन. ओके. येस. अजून आपल्या जनरेशनमध्ये डायबिटीसचं वय 35-40 झालं. येस, आता हे वाढलंय. एकतर सगळ्या लोकांचे डेस्क जॉब आहेत आणि सगळं आता एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जे ऑनलाईन ऍप्स आहेत आपले फूडचे, तर ते जास्त कारणीभूत आहेत, जे आधी काही नव्हतं तसं. त्यामुळे तुम्ही बसल्या ठिकाणी ऑर्डर करू शकता, खाऊ शकता. सो हे खूप वाढलेलं आहे इन धिस एज ग्रुप ऑफ 35. प्लीज टेल अस अबाउट व्हेजिटेबल्स मॅम. हो, व्हेजिटेबल्स सगळे खा. मी भाज्यांना कधीच नाही म्हटलेलं नाहीये. तुमचं काय म्हणतात, फळभाज्या, आपल्या पालेभाज्या सगळ्या खा. कारण आपल्या ज्या व्हेजीज आहेत दे आर ऑल लो कार्ब, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण प्रॉब्लेम काय ना, की आपण जे व्हेजिटेरियन्स पण जे आहेत ना, ते व्हेजिटेबल्स खातच नाही, ते ग्रेन्स खातात. इथे झाला प्रॉब्लेम. त्यामुळे ट्विटर पॉप्युलेशन जे इथलं आहे त्यांनी, तर मी प्लीज सांगते परत एकदा की आय एम नॉट हिअर टू कन्व्हर्ट एनीवन. काहीच नाही असं की मग ही नॉनव्हेजच सांगते आणि मग हेच सांगते, तसं नाहीये. पण जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांनी प्लीज भाज्या तरी खा. म्हणजे सकाळी उठून बाउल ऑफ स्प्राउट्स, मूग उकडा आणि खा की. तोच माझा मुद्दा आहे. तुम्ही ते थोडीच खाताय, तुम्ही मग खाताय काहीतरी मग उपमा आणि मग इडली आणि डोसा. मग तिथे प्रॉब्लेम आहे माझा. सो आय एम नॉट हिअर टू कन्व्हर्ट एनीवन. कुणाला काय आणि काहीच, माझं काहीच हे नाहीये की मग हेच खा, नॉनव्हेजच पाहिजे वगैरे. पण हे ग्रेन्स कमी करा, भाज्या खा भरपूर. राईट. सकाळी उठून पनीर फ्राय करा, पनीर खा व्हेज मध्ये. नंतर हेच मी म्हटलं तसं आता की स्प्राउट्स उकडायचे, त्याच्यामध्ये अजून छान कांदा टोमॅटो घालून तसं खा. किंवा आपलं हे आहे चिक पीस म्हणजे छोले आहेत, तर छोले चाट करायचा, ते खा.
सो ठरवलं तर तुम्ही तसं करू शकता. सो येस, दॅट्स इट. म्हणजे तसं नाहीये अजिबात टू हॅव नॉनव्हेज ऑलवेज. होल एग और व्हाईट एग नाही, अख्खं अंड खायचंय फॉर फॅट लॉस. असं काहीच नाही की डिफरन्स करायचंय आपल्याला. ओके, तर थोडक्यात एक जो ओव्हरव्ह्यू मी दिलाय तो हाच आहे की प्रोटीन्स आणि फॅट्स ह्याचं प्रमाण आपल्या ताटात वाढवायला पाहिजे रादर दॅन कार्बोहायड्रेट्स. कारण आपल्या घरी चपाती पण असते, भाकरी पण असते, भात पण असतो. ओके, कुणाला काय आवडतं असं, काहींना तिन्ही गोष्टी घेतात ताटात. एवढा अमाऊंट आणि मग कोपऱ्यात एखादी उसळ, मग छोटीशी कुठेतरी दही आणि मग छोटीशी भाजी, इतकं असतं. प्रोटीनचा प्रश्नच येत नाही, प्रोटीन नसतातच. ओके, आता जेव्हा ती भाजी फॉर एक्झाम्पल संपली, नाही भाजी उरली आणि चपाती खाऊन संपली, तर ती भाजी उरलेली आपण नुसती खात नाही, आपण लगेच म्हणतो हा माई अजून जरा एक चतकोर चपाती दे. तर व्हाय डू वी वॉन्ट द डिलिव्हरिंग सिस्टम? मला अजून म्हणजे काही जण विचारतात की मग मॅडम खायचं कशासोबत? चमच्याने खायचं, हाताने खायचं. चिकनचे जे फोटो टाकते किंवा व्हिडिओ टाकते तर ते मी तसंच खाते. त्याला सोबत जे लागतंय तुम्हाला त्याचं ऍडिक्शन आपल्याला कमी करायचं हळूहळू. म्हणजे मध्ये एक जस्ट एक्झाम्पल देते की एक माझीच मैत्रीण आहे आणि ती कुठेतरी नॉर्थला गेलेली आणि नॉर्थ मध्ये आता एका हॉटेलमध्ये गेली आणि तिथे तर लिहिलेलं होतं की इट इज प्युअर व्हेज. ठीक आहे म्हटली, काहीतरी मिळेल असंच छोले वगैरे. तर ती गेली आणि तिने स्पेसिफिकली सांगितलं की मला चना चाट किंवा चना असं हवंय, चना सब्जी. आणि तिला सवय आहे की ती नुसती खायची, कुक्ड इन बटर. तिने स्पेसिफिकली सांगितलं. तर त्या माणसाने तिला आणून दिले छोले भटोरे. तिने म्हटलं की हे भटोरे कशाला, मी सांगितलं नव्हतं, मी चना सब्जी सांगितलेलं. तर तो माणूस म्हटला फिर मॅडम आप खाओगे कैसे, खाओगे किसके साथ? सो हे इतकं कंडिशनिंग झालंय की मग नुसती भाजी खाणार कसं? त्याच्यासोबत भात घे, त्याच्यासोबत जरा तरी चपाती घे, काहीतरी घे. तर हे नोशन आपल्याला चेंज करायचं. त्यामुळे मी जे चिकन जो फोटो तुम्हाला दिसतो तो तसंच खाते चमच्याने किंवा हाताने. आणि मग ना, मग तुमच्या एकट्यासाठी भले ते चिकन 200 ग्रॅम होऊ दे, 250 होऊ दे, 300 होऊ दे, फॉर दॅट मॅटर आता इफ युअर जिम गोअर तर अर्धा किलो होऊ देत. ऍब्सोल्युटली फाईन, अनलेस अँड अंटिल यू आर नॉट इटिंग एनिथिंग विच इज अ कार्ब सोर्स. आता ही स्टेज यायला खूप वेळ लागेल, प्लीज. लगेच कोणीही लगेच हे कसं जमणार वगैरे नाही जमत लगेच. त्यासाठीच आपल्याला प्रॅक्टिस करायला लागते. आणि प्रॅक्टिस करायला ऍटलीस्ट 6 महिने द्यावे लागतात, जेव्हा तुम्हाला गरजच वाटणार नाही की मला सोबत काहीतरी पाहिजे. पण हे 6 महिने मात्र डिसिप्लिन राहून या गोष्टी केल्या तर ती स्टेज येईल तुमची की काय काय फरकच पडत नाही जर मी भात नाही खाल्ला, माझं पोट भरतं म्हणायचं. म्हणजे घरी तुम्ही असं सांगू शकता की मला नाही लागत गरज कशाची. सो एक 6 महिने खरं मात्र द्यायला लागतात. तर असं एकंदरीत हा पिक्चर असा आहे. त्यामुळे आपल्याला हे माहितीये गोड खराब, म्हणजे हेल्थला चांगलं नाही गोड स्वीट. त्यानंतर जंक, बाहेरचं पिझ्झा बर्गर जे खातो ते खराब. दिस इज ऍब्सोल्युटली फाईन, हे सगळ्यांना माहिती आहे. जो नवीन पर्स्पेक्टिव्ह आपल्याला शिकायचा आहे आणि थोडासा बदल करायचा आहे तो हा रिगार्डिंग द ग्रेन्स. ते घरातलेच, मी म्हणत नाही बाहेरचं तर जाऊ देत, पण घरातलेच आपले ग्रेन कन्झम्पशन कन्सिडरिंग ऍज अ हेल्दी खाना तर तसं नाहीये. त्याचं कन्झम्पशन आपल्याला हळूहळू कमी करायचं आहे. कुठलीच घाई नाहीये. स्लोली स्लोली अमाऊंट ऑफ तुमचा आत्ताचा भाताचा अमाऊंट जो असेल तो कमी करायचा आहे. अमाऊंट ऑफ चपाती असेल तो कमी करायचा आहे. ओके, हे कन्झम्पशन आपल्याला कमी करायचं आहे. आणि हे जेव्हा तुम्हाला येईल त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही प्रोटीन वाढवता, प्रत्येक ताटात तुम्हाला 2 अंडी आहेत, 3 अंडी ऍटलिस्ट फॉर अ नॉनव्हेज पर्सन. आणि जो व्हेज आहे त्याच्यामध्ये थोडस तरी पनीर आहे, थोडस तरी काहीतरी मोठ्या अमाऊंट मध्ये उसळ आहे. असं जरा अगदी छोटीशी अशी काहीतरी भाजी घ्यायची नाही, भरपूर अशी, अँड विथ अ पाम साईज भाकरी. तर ठीक आहे, तुमचं भरतं पोट, काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि भरलं नाही तर ती भाजी वाढवा,
ते सॅलड वाढवा. फॉर एक्झाम्पल एखादी एक वाटी दही घ्या. वाटी दही म्हणजे ते जे 10-15 रुपयाचं 20 रुपयाचं जर स्फूर्तीचं दही असेल तर ते अख्खं तुमच्या एकट्यासाठी असणार. आपण ते घरी त्याचे एक 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 चमचा सगळ्यांना देतो. सो ते 20 रुपयाचं ते दही आणताय तुम्ही कुठलंही, ते एकटं दही तुम्ही एकट्याने खा. हे आपल्याला थोड्याशा गोष्टी चेंज करायच्यात. राईट. असं सगळ्यांना द्यायचं नाही आणि मग ते संपलं म्हणजे असं छोटं छोटं मिळालं लोणच्यासारखं दही, तसं नाही. एक अख्खं जे काही पॅकेट दहीचं आहे ते तुम्ही एकटे खा. ओके. हे जेव्हा आपण अशा प्रॅक्टिसेस हळूहळू करू तेव्हा आपलं पोट भरेल आणि मग मला पोट भरायला भात लागतो, भाताशिवाय पोट भरत नाही असं वाटणार नाही. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द एक जनरल रफ आयडिया ऑफ लो कार्बोहायड्रेट लिव्हिंग, लो कार्बोहायड्रेट लाईफस्टाईल. आणि तुम्हाला मी खरं सांगते 6 महिने तुम्ही दिले स्वतःला आणि तुम्ही हळूहळू या गोष्टी केल्या तर तुमच्या समोर जरी तुम्हाला दिली किंवा फॉर एक्झाम्पल पुरणपोळी दिली किंवा अजून काहीतरी दिलं तर एक स्टेजला तुम्ही खाल ते 2-3 घास, पण जेव्हा तुम्ही 2 पुरणपोळ्या खायचा ती स्टेज कम्प्लिटली निघून जाते. म्हणजे आता एक अर्धी पुरणपोळीच्या वर तुम्हाला जाणारच नाही. युअर बॉडी विल रिजेक्ट की भाई ये तेरा खाना नाहीये, तुझं नाहीये फूड, तू खाऊ नकोस. हे सिग्नल्स आपली बॉडीज देईल. त्यामुळे सवय आणि कन्सिस्टन्सी ही सगळ्याच गोष्टींसाठी महत्वाची आहे. आणि कन्सिस्टंट राहून जर तुम्ही 6 महिने दिले फक्त, कुणाचंच मग ऐकायचं नाही. आईचं प्रेम, आईला म्हण आई आहे ठीक आहे, जरा थोडे दिवस राहू दे, तुझं जे प्रेम आहे ठेव तुझ्याकडे, पण हे करायचंय मला. तर मग लोक म्हणतील की येस, जेव्हा तुमचे रिझल्ट दिसतील तर मग येस की हे सगळं वर्थ आहे करणं. ओके. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज वेबिनार. आपण आता काही प्रश्न बघूया. मयुरेश पै, हॅलो सर. How to increase HDL? My triglyceride 72, but HDL remains in the range of 30 to 30. मग अशा वेळेस ट्रायग्लिसराईडचं ठीक आहे, क्लिअरच आहे, पण अशा वेळेस मग तुमचं थोडस सकाळी उठून घी कॉफी, तूप गरम पाण्यात घालून किंवा घी कॉफी मध्ये तुपाचा इंटेक थोडासा वाढवायचा. तूप जे आहे ते जरा मदत करतं फॉर HDL वाढवण्यासाठी. आणि HDL ला वाढण्यासाठी ना तसं बघितलं तर एक म्हणजे स्लो राईज आहे तो, त्यामुळे 1 वर्ष तरी लागतं, 1-1.5 वर्ष तरी लागतं त्या ती खूप छान रेंज यायला. सो पण वाढेल, पण हे मेंटेन करा, वाढेल. ओके. How does low carb affect muscle maintenance as body may use proteins for energy instead of carbs, which could possibly reduce muscle building? Would it disturb circadian as carbs influence serotonin? And low carb can lower calcium absorption. So is it possible that impact bone health? ओके. तर आता पहिल्यांदा जेव्हा आपण लो कार्ब म्हणतो, आता लोकांचं एक जनरल होतं की कार्ब्स कमी करतील, वेट फॅट लॉस सुद्धा होईल, पण तो फॅट लॉस इतका अनहेल्दी होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांचे केस खूप थिन असे पातळ झालेत, त्यांचे डोळे आत गेलेत म्हणजे श्रंकन आईज झालेत, गाल आत गेलेत आणि एकदम असा वीक दिसतात. तुम्हाला घरचे लोक म्हणतात की एकदम वीक दिसतीयस वगैरे असं. आता इथे काय झाला प्रॉब्लेम, तर लो कार्ब केलं तुम्ही, बट यू फॉरगॉट टू इन्क्रीज अनदर एनर्जी सोर्स, दॅट इज फॅट. 2च एनर्जी सोर्स आहेत. प्रोटीन इज नॉट एनर्जी सोर्स. प्रोटीन हे रिपेअरिंग साठी आहे, बॉडीची झीज, शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रोटीन आहे, दॅट्स इट, याचा एवढाच रोल. 2च सोर्स म्हणजे कार्बोहायड्रेट आणि फॅट्स, एवढंच. जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट कमी करता तेव्हा फॅट्स वाढवायलाच पाहिजे. ओके. फॅट्स वाढवणं म्हणजे मी म्हटलं तसं की शेंगदाणे खाणं, नट्स खाणं, भरपूर खोबरं खाणं, सुकं खोबरं असं मध्ये फॉर स्नॅकिंग म्हणा किंवा असं, तर हे करणं गरजेचं आहे. तसं नाही केलं ना तर मग येस, बॉडी मग काय करते, आता तिला कार्बोहायड्रेट मिळत नाही, मग एनर्जी काय करणार, फॅट पण मिळत नाही, मग ती प्रोटीन युज करते. आणि प्रोटीन युज केलं तर येस, जसं तुम्ही म्हणालात हे सर, आदित्य सर, की इट विल रिड्यूस मसल बिल्डिंग, तर हो, मग तसंच होणार ना, कारण ती प्रोटीन मग युज करते आणि प्रोटीन कुठे तर मसल मधलं असतं ते सगळं काढून युज करेल.
त्यामुळे हा दुसरा एनर्जी सोर्स आपण वाढवतच नाही, इथे विसरतोय. सो फॅट बद्दलचं फिअर हे आपल्याला जरा कमी करायचं आणि ते वाढवायचं. त्याच्यामध्ये आहे सब हे प्रश्न त्यांचा की सर्कॅडियन रिदम खराब होईल का, तर तसं नाहीये. जेव्हा आपल्याला वाटतं की कार्ब खाल्ल्यावर छान वाटतं, चांगले हॉर्मोन सिक्रीट होतात, मग झोप लागते चांगली असं, सो ही सवय होईल, लगेच होणार नाही. बट जेव्हा तुम्हाला हे आपलं जे काही मी आता सांगितलं की लोअरिंग कार्बोहायड्रेट आणि तुम्ही जेव्हा खाल आपलं हे सगळं प्रोटीन्स फॅट्स, ती आवड जेव्हा निर्माण होईल तेव्हा येस इट विल बी लाईक तुम्हाला आवडेल सगळं. आणि झोप म्हणा, म्हणजे झोप तर इतकी छान लागते की प्रश्नच नाही. सो झोप, युअर स्ट्रेस मॅनेजमेंट, युअर मूड लेवल्स, हे सगळ्याच गोष्टी इतक्या चांगल्या होतात की इवन दो इफ यू आर नॉट इटिंग ऍट सम पॉइंट, म्हणजे फास्टेड असाल तरी सुद्धा यू आर अलर्ट, यू आर डुईंग युअर ऑल काइंड ऑफ तुमचं काम, जॉब जे काय ते करताय तुम्ही. त्यामुळे असं काहीच नाही की काच लागतात फॉर सिरोटोनिन लेवल्स. ओके. लोअर कॅल्शियम अब्झॉर्प्शन नाही, तसं काहीच नाहीये. तुमच्या कॅल्शियम म्हणा आणि सगळे मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणा, हे सगळे प्रोटीन्स आणि फॅट्स मधून मिळतात. पण काही प्रमाणात आपल्याला सप्लिमेंट्स घ्यावे लागतात, कारण D3 आणि B12 ही इतकी कॉमनली दिसणारी डिफिशियन्सी आहे. त्यामुळे आपल्याला हे सप्लिमेंट्स घ्यायलाच लागतात. ओके. नो मॅटर मग तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात तरी सुद्धा सप्लिमेंट्स घ्यायला लागतात. बट डोंट फिअर सप्लिमेंट्सला घाबरण्याची गरज नाहीये. सप्लिमेंट्स आर गुड. आणि ते एक असं ताटात लोणचं कसं असतं तसं त्याचं कॉन्ट्रीब्युशन तसं आहे. तर तेवढाच त्याचा इनटेक आहे की घ्यायचं आपल्याला. ओके. सो येस, त्याच्यानंतर इज ओट्स विथ मिल्क गुड फॉर ब्रेकफास्ट? नाही, कारण पहिली गोष्ट ओट्स आपल्याकडे पिकवले जात नाहीत, ती फर्स्ट एक गोष्ट. त्यामुळे ते धान्य तर नकोच. आणि ओट्स नथिंग बट कार्बोहायड्रेटच आहे. मग ते कॉम्प्लेक्स सिम्पल ते विसरून जा, दॅट इज अ कार्बोहायड्रेट. त्याची पहिलं प्रोडक्ट शरीरात गेल्यानंतर होणार आहे शुगर, दॅट्स इट. त्यामुळे नाही. सो असं काही नको. आणि हेच आहे तो हे लोकांचं असतं की मग हे आम्ही कधी करू आणि मग मला वेळ नाही आणि सगळं फॅन्सी आहे आणि मग महाग आहे. तसं नाही आहे बिलकुल. हे ओट्स विथ मिल्क, ओट्स विथ आणि ओट बाउल आणि हे फॅन्सी आहे. तर प्लीज हे खाऊ नका. हे आपल्याकडे असे नाश्ते करत नाहीत. भले तुम्ही मग सकाळी 4 अंडी बॉईल करून खा, हे नॉर्मल झालं. देर इज नथिंग फॅन्सी इन कुकिंग चिकन सकाळी, किंवा मग काहीतरी ॲव्होकॅडो आणला किंवा अंड आणलं फॉर दॅट मॅटर, किंवा पनीर फ्राय करून खाल्लं, हे फॅन्सी नाही, हे नॉर्मल आहे. हे असं ओट्स आणि असले काहीतरी बाउल्स तुम्ही जे खाल्ले तर ते फॅन्सी झालं आणि ते कॉस्टली पण झालं. बिकॉज अगेन तुम्ही ओट्स पॅकेट आणणारच ना. सो इन्स्टेड ऑफ दॅट नॉर्मल डेअरीतनं पनीर आणा किंवा अंडी आणा. Professor Prashant, I agree with you about low carb diet. It helped me to lose my weight 6 kgs. I have no problem at all, but joined this meeting to gain more knowledge. Thank you, sir. Thank you. Tell something about stevia. काही प्रॉब्लेम नाहीये. नॅचरलच शुगर आहे ती, म्हणजे आर्टिफिशियल शुगर बट मेड फ्रॉम नॅचरल प्लांट. त्यांनी बनलंय ते. आणि आपण कितीशी घेतो, कधीतरी बनवायला काहीतरी गोड ती वापरली तर चालतं. ओके. कारण ती एवढीशीच लागते, एकदम कमी अमाऊंट. आणि थोडीशी काही स्वीट जर काही खाणार असू त्याच्यात ते घातलं की त्याला एकदम तो नॉर्मल ग्लुकोज सारखा, नॉर्मल साखरेसारखीच चव येते. काही इश्यू नाही. आणि आपण आपली डिश खाऊ शकतो. आता सगळ्यात महत्वाचं, आता हिवाळा चालू आहे तर हलवा एक कॉमनली बनतो गाजराचा. तर एक सिंपल मी सांगेन की हलवा म्हणजे गाजर, त्याच्यानंतर तूप, खवा, हा स्टिविया आपला, येस एवढंच लहान ड्रायफ्रुट्स. तर हे असं घालून जरी ती एक डिश बनवली तुम्ही तरी इट्स फाईन. इट्स अप्रॉक्सिमेट हाय फॅट झालं, ते हाय कॅलरी झालं, हाय फॅट झालं, पण शुगर ऍज सच नाहीये त्याच्यात. ओके. जी स्पाइक होईल, कारण नॉर्मल हलवा बनवताना आपण त्याच्यात 2-3 वाट्याची साखर घालतो, तर ती नाही आता. त्यामुळे ग्लुकोज स्पाइक होत नाही बाय दिस आर्टिफिशियल स्वीटनेस. पण तरी जर तुम्हाला हवा असेल तर गुड ब्रँड त्यातल्या त्यात, म्हणजे गुड जे आहे ते मॉन्क फ्रूट आहे, तर ते वापरू शकतो. त्याची आफ्टर टेस्ट पण येत नाही. आणि मी पर्सनली ते वापरलंय. सो दॅट इज मच बेटर दॅन स्टिविया.
सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये जर A1C 5.6च्या खाली मेंटेन केला जात असेल तर इतर कोणतेच पॅरामीटर मेंटेन ठेवायचे, तर फास्टिंग इन्शुलिन ठेवायचं. 5.6 आहे A1C, दॅट इज कम्प्लीट ऍब्सोल्युटली फाईन, पण फास्टिंग इन्शुलिन बघा. आणि हे ना, हा पॅरामीटर इतका महत्वाचा आहे, ऍट द सेम टाइम इतका इग्नोर केलेला आहे. ते डॉक्टर पण शक्यतो सांगत नाहीत, प्रिस्क्राईब करत नाहीत. ओके, तर त्याच्यामुळे फास्टिंग इन्शुलिन बघा. आणि फास्टिंग इन्शुलिन प्लीज हे सगळ्यांनी ऐका. रेफरन्स रेंज इन लॅब रिपोर्ट इट इज अप टू 25 अप्पर लिमिट. तसं नाहीये, इट शुड बी ओनली लेस दॅन 5. त्यामुळे जर तुमची रेंज ही जास्त असेल, म्हणजे 10, 11, 12, तर यू आर इन्शुलिन रेझिस्टंट. ओके, त्यामुळे लेस दॅन 5 असेल युअर इन्शुलिन, देन यू आर ऍब्सोल्युटली फाईन, यू आर इन्शुलिन सेन्सिटिव्ह. पल्लवी जाधव, वॉन्ट टू जॉईन युअर प्रोग्राम, प्लीज टेल द सायलेंट फीचर. हे कोचिंग असतं. येस, यू कॅन ऍब्सोल्युटली जॉईन. तुम्ही मेसेज करू शकता मला. कोचिंग म्हणजेच मी म्हटलं तसं की मी आता तुम्हाला एवढं सांगितलं कार्बोहायड्रेट सोडा वगैरे, आणि ते लगेच करणं पॉसिबल नाही. ओके, आणि ते केलं तरी लगेच बॉडी काहीतरी सिग्नल देते, काहीतरी तुम्हाला जाणवेल सिम्पटम्स. तर जनरली माणसं घाबरतात, मग डोकं दुखायला लागलं, मग असं काहीतरी. सो हे काइंड ऑफ कोचिंग आहे, जिथे मी तुमचं ट्रॅकिंग आणि डेली मॉनिटरिंग करणार, आणि मग हळूहळू आपण हे कसं सोडतोय, म्हणजे कार्बोहायड्रेट कमी करतोय, याचं ट्रेनिंग आणि ह्याबद्दल कोच केलं जातं. सो असं पूर्ण 3 महिने आणि 6 महिने या ड्युरेशन मध्ये राहतं, डिपेंडिंग ऑन युअर लॅब रिपोर्ट. म्हणजे तुमचा लॅब रिपोर्ट जो आहे त्याच्यातले व्हॅल्यूज काय आहेत, त्याच्यावरती बेस्ड ऑन दॅट तुमच्यासाठी कस्टमाइज पूर्ण न्यूट्रिशन प्लॅन आखला जातो, बनवला जातो, आणि मग त्याच्यावरती ट्रेनिंग घेतलं जातं. सो इट्स नॉट अ डायटरी प्लॅन की मग सकाळी 8 वाजता हे खा, 10 वाजता हे खा, असं नाहीये. सायंटिफिकली पूर्ण क्लिअर करून, तुमचे लॅब रिपोर्ट तुम्हाला एक्सप्लेन करून ते कसे वाचायचे, कारण तुम्ही कधीच कुठल्या फिजिशियन वरती डिपेंड राहणार नाही. तसं म्हणजे आपले रिपोर्ट आपण वाचायचे, कुठला पॅरामीटर बघायचा, कुठली व्हॅल्यू ही रेफरन्स रेंज बघून लगेच क्लिअर करायची, हे तुम्हाला कळेल. आणि ह्या सगळ्याचं कोचिंग केलं जाईल की कसे कसे कार्ब्स कमी करायचे हळूहळू. सो येस, असं असं पूर्ण. येस, दॅट्स इट. सो ठीक आहे. अजूनही काही प्रश्न असतील तर मी ट्विटरवरती काय सांगेनच तुम्हाला, आणि इंस्टाग्राम वरती पण सांगेन. सो आपण करत राहूया असंच. अजून काही डाऊट्स असतील, कुठल्या क्वेरीज असतील तर मला सांगा, मेसेज करा, डीएम करा, आणि आपण बोलूया त्याच्यावरती, आणि करत राहूया असे वेबिनार्स. अजून तुमचे काही टॉपिक्स असतील तर मला सांगा, आपण इव्हेंच्युअली ते पण घेऊयात. सो हा फर्स्ट होता माझा. सो लेट्स सी, आपण करूया अजून. अँड येस, थँक्यू सगळ्यांना. थँक्यू. बाय बाय.